किस रास्ते जाना है. IASचं नियुक्तीपत्र हातात पडलं तेव्हा दिल्लीवर संध्याकाळ उतरलेली होती. साऊथ ब्लॉक, नॉर्थ ब्लॉक वागवणारी रायसीना टेकडी अंधारात बुडून जाता जाता सोडियम व्हेपरच्या दिव्यांनी उजळून येत होती. खोल्या रिकाम्या झाल्या होत्या, कॉरिडॉर सुने. एखाद्याच खोलीतून टाईपरायटरची एकटी टकटक ऐकू येत होती. समोर उतारावरून रस्ता घरंगळत शांतीपथ जनपथकडे निघालेला होता आणि आपला रस्ता कुठे चाललाय अजून कळतच नव्हतं. तशी जीवनात वळणं येतच असतात, पण बऱ्याचदा ती येऊन गेल्यानंतर लक्षात येतात. त्यामुळे वळणं घेतानाच्या वेदना टळतात. इथे डोळ्यासमोर एक संपूर्ण वळण घेतलं जात असताना दिसत होतं आणि वळण घेतलं जात असताना तर दिसत होतं, पण ते कुठं चाललंय ते दिसत नव्हतं. वळण वळून नुसतंच लुप्त होत होतं. पितृवत्सल धांदलीनं दिवसभर मदत करणाऱ्या एका अधिकाऱ्याने मागून खांद्यावर हात ठेवत विचारलं, चलो मैं तुम्हें छोड़ देता हूं, किस रास्ते जाना है. संकोचून जाऊन मी नको आभारी आहे म्हटलं तरी जाता जाता मनात हा प्रश्न पेरून गेलेच. किस रास्ते जाना है. आभारी आहे म्हणताना हा अर्थही अभिप्रेत होताच. चालत निघालो. सावकाश डोक्यावरून एक एक दिवा मागे सरकताना मनाभोवती याच प्रश्नाने फेर धरला होता. किस रास्ते जाना है. या प्रश्नाचा पहिला फास पहिल्यांदा आपल्या दिशेनं सरसरत आल्याचं आठवतंय ते हायर सेकंडरीच्या वर्षात. हायर सेकंडरीचं आणि त्याच्या आसपासची वर्ष म्हणजे जरा वेडी वर्ष असतात. आयुष्य, जीवन वगैरे प्रकारांची जरा जरा ओळख होऊ लागलेली असते. त्यामुळे त्या अंगावर चाल करून येतंय असंच वाटत असतं. औपचारिक शैक्षणिक महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात. त्यामुळे असंच एक वळण समोर दिसत असतं. साईड निवडण्यासारखे आयुष्याविषयीचे दिशा ठरवणारे निर्णय. सगळीकडून दबाव की मेडिकल किंवा इंजिनिअरिंगलाच जायचं. त्यानुसार जामानिमा चालू असतो. आपल्या स्वची व्यक्तित्वाची जाणीव खुलू लागलेली असते. शरीरात मनात महत्त्वाचे बदल होत असतात. विचारांची जडणघडण होत असते. त्यामुळे जीवनाला सामोरं जायची उत्सुकताही असते. आहे तरी काय ही चीज, आजमावून पाहूया अशी उत्सुकता. एका साहसाला आपण सज्ज होत असल्याची भावना आणि सोबत भरपूर अनिश्चितता आणि असुरक्षिततेची भावना. आपण कोण होणार, कोण व्हायचं, मुळात आपण कोण, मी कोण, असल्या प्रश्नांच्या व्यावहारिक वैचारिक आध्यात्मिक छटा छळत असतात. तशात एकदा आमच्या वर्गावर तास घ्यायला आप्पा म्हणजे डॉक्टर V.V. पेंडसे, ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक संचालक. तर तशात एकदा आमच्या वर्गावर तास घ्यायला आप्पा आले. असे यायचे ते अधनमधनं आमच्याशी गप्पा मारायचे. आप्पांशी मुलांचं नातं एका वेगळ्याच पातळीवरचं. वडिलांच्या म्हणा किंवा मार्गदर्शकाच्या म्हणा किंवा तत्वज्ञाच्या, सगळं एकूण एकच. त्यांच्या तासाला दंगा करायची सवलत असायची. वाटेल तसे वेडेवाकडे प्रश्न विचारायची परवानगी, नवे स्वागत, नव्हे तसं आव्हानच असायचं. फार नंतर कळलं की हा कुशल कुंभार, विद्रोही, युयुत्सू मनांच्या मातीला दाबून न टाकता फुंकर घालत एक मस्त आकार देतो. तेव्हा कळायची ती तासाला दंगा करण्यातली मजा. अशी मजा करत करतच त्यांनी हायर सेकंडरीच्या वर्षात करावी अशी सर्व चौकशी केली. अभ्यास किती करता, किती टक्के मिळवणार, साईड कोणती, बोर्डात येणार की नाही, वगैरे वगैरे असं सगळं विचारून शेवटी ते म्हणाले, तुमच्यापैकी काही जणांनी उत्तम अभ्यास करून बोर्डात यायला हवं, आपल्या आईवडिलांचं शाळेचं नाव उज्ज्वल करायला हवं, पण तेवढंच काही पुरेसं नाही. काही जण तरी असे निघालावेत की ज्यांनी पुस्तकी अभ्यासापेक्षा परिस्थितीच्या अभ्यासाला, देशस्थितीच्या अभ्यासाला जास्त महत्त्व द्यायला हवं. ते बोर्डात नाही आले तरी चालेल. जीवनाचा बोर्ड हा सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनपेक्षा खूप मोठा आहे. त्याचे वेध काही युवकांना तरी लागायला हवेत. अशांनी स्वतःला विधायक युवक संघटनेच्या कामात वाहून घ्यायला हवं. आमच्यापैकी कोण कुठल्या गटात असणं आप्पांना अपेक्षित होतं कोणास ठाऊक. स्वतःपुरतं ठरवलं आपण दुसऱ्या गटातले. पुस्तकी अभ्यासाच्या बोरियतमधून सुटका करून घ्यायला बोर्डात नाहीच आलो तर निमित्त सांगायला ही पळवाट बरी होती. त्यातून साहसाची खुमखुमी होतीच. आप्पांच्या बोलण्यात आवाहन होतं आणि आव्हानही होतं. तेच आवाहन आणि आव्हान प्रबोधिनीतल्या शिक्षणाने
शैक्षणिक तत्वज्ञानानं पुढे मांडलं होतं. ज्ञानप्रबोधिनी या शैक्षणिक प्रयोगाचे आम्ही प्रयोग विषय होतो. भारतीय शिक्षणशास्त्रातल्या नव्या तत्वज्ञानाची छोटी छोटी मूर्त विधानं होतो. ठरलं की इस रास्ते जाना है. मग भराभर रस्ते बदलत गेले आणि मैलांचे दगड मागे पडत गेले. मूळ सायन्स साईड निवडली होती मेडिकलला जाण्यासाठी, डॉक्टरहून गरिबांची सेवा, खेड्यात जाऊन राहणं वगैरे. आता साईड बदलली, आर्ट्सच घ्यायचं होतं. इतिहास अर्थशास्त्राची आवडही बायोलॉजी फिजिक्स इतकीच होती आणि हिशेबी लिखापडी कारकुनीचा तितकाच कंटाळा. पण प्रबोधिनीत आर्ट्स शाखेची सोय नव्हती. मग तडजोड फॉर्म्युला म्हणून कॉमर्सला गेलो. कारण काय तर म्हणे भरपूर वेळ मिळतो कार्य, संघटन वगैरे करायला. सकाळी 3-4 पिरियड्स असतात, तेही गेलो न गेलो, मारली दांडी. असंच उरलेला दिवस संघटना, युवक कार्य, देशस्थिती, खेळ वगैरे चकाट्या पिटायला मोकळा. शिवाय नाट्य, कला, चित्र, साहित्य, मॅटिनी, कॅफेज, डिबेटिंग, मित्रमैत्रिणी वगैरे वगैरे असतंच की. पुस्तकी अभ्यास म्हणजे फावल्या वेळचा उद्योग किंवा अगदीच परीक्षा अंगावर आल्या म्हणजे रात्री जागवायला, मध्यरात्री मंडईतला कडक चहा प्यायला निमित्त देणारं एक अटळ अरिष्ट. मला नेहमीच असं वाटत आलंय की प्रत्येकच लहान मुलाच्या मनात एक जन्मजात आदर्शवाद असला पाहिजे. त्याला आदर्शवाद म्हणणंही फार झालं. काही नुसत्या धुसर, स्वप्नाळू, उदात्त कल्पनांची गाठोडी असतात मनात. माझ्या या वाटण्याला ट्युडर पॉवेल जोन्स सारख्या बालमानसशास्त्रज्ञांच्या संशोधनाचा आधार आहे. तो म्हणतो बालपणीची प्रतिभा खेळ आणि या असल्या पारलौकिक कल्पनांच्या द्वारे व्यक्त होत असते. अजून संकुचित स्व तयार झालेला नसतो. देशसेवा, समाजसेवा, शौर्य, पराक्रम, हिरोइझम असल्या भाबड्या भावनांना मनात जागा असते. त्यातूनच त्या डॉक्टर होऊन गरिबांची सेवा, खेड्यात वगैरे उड्या. पहिल्या सेमिस्टर संपता या कल्पना कापरासारख्या उडून जातात, कारण विदारक वास्तवाचं भान यायला सुरुवात झालेली असते. खरं तर आधीची बालसुलभ किंवा टीनेजर भावुकता गळून त्या जागी बुद्धिप्रवणता येणं ही वयात येण्यातली एक अटळ नैसर्गिक प्रक्रिया असते. वास्तवाचं भान येणं हा त्या प्रक्रियेचाच एक भाग. दुधाचे दात पडून त्या जागी खरे, कायमचे, दाखवायचे आणि खायचे एकच असे दात येण्यासारखी ही वाढीची प्रक्रिया. या वाटेवर आधीचे दात पडणारच. थोडा काळ विद्रूपता सुद्धा येणार. कित्येक क्षणभंगूर वीरांना याचीच भीतीही वाटते की त्यांना नंतर येणारे नवीन दात नको वाटतात. न जाणो पुन्हा ते पडले तर मग ते करिअर वगैरेच्या कवळ्या लावून फिरतात, सिनिक बनतात. आणि सर्वात उत्तम म्हणजे निष्क्रियता, की मग इतर सर्वांकडे बोट दाखवून हसायला आपण कायम मोकळे. हसताना पडलेले दात दिसतात ती गोष्ट वेगळी, पण त्याआधी त्यांच्यातल्या देश, ध्येय, सर्जन, आदर्श वगैरेचा कापूर वाफून उडून गेलेला असतो. आमचा कापूर मात्र निदान निरंजनात जळत राहील अशी आरती करणाऱ्या शिक्षण पद्धतीतून तयार झाल्यामुळे नुसता वाफून नाही गेला, तर जरा वेगळ्या वाटेच्या प्रवासावर निघाला. निघण्यापूर्वी त्यात वाटणाऱ्या खुणावणाऱ्या आव्हानांची ओढ जास्ती होती. प्रत्यक्ष निघाल्यावर मात्र लक्षात आलं की ही वाटही सुगंधित आहे. घी देखा लेकिन बडगा नाही देखा अशाही वेळा खूप आल्या. दुधाचे दात नुसतेच पडले नाहीत, अनेकदा घशातही गेले. पण अशा वेळी त्या साहसाच्या ओढीने कवच दिलेलं असायचं. बडग्यांचे फटके झेलायची खुमखुमी आलेली असायची. म्हणून कॉमर्स आणि युवक संघटना, खेळ, देशप्रश्नांचा अभ्यास, प्रवास वगैरे. जवळच्या अनेक हितचिंतकांच्या दृष्टीनं मात्र एक चांगला पोरगा या घरचं खाऊन लष्करच्या भाकऱ्या भाजण्याच्या उद्योगापायी वाया गेला. अनेकांनी 4 व्यवहाराच्या गोष्टी सांगून शहाणं करायचा प्रयत्न केला. त्यात आमचे काही ज्येष्ठ साहित्यिक नातलगही होते. मला वाटलं होतं निदान साहित्यिक मनाला तरी वेगळ्या वाटणाऱ्या वाटेवर झोकून देण्यातली उत्कटता भावेल. पण त्यांनीच एक दिवस मोठ्या जिव्हाळ्यानं जवळ घेऊन मार्गावर ये रे बाळा असं सांगितलं. बाळ केव्हाच वाटेला लागलं होतं. बाळाच्या दृष्टीने ते मार्गावरच होतं, प्रवासात होतं. दशकभराच्या प्रवासाचं उद्घाटन हे असं. मनाला भिंगरी लागलेलीच होती, पाठोपाठ पायालाही लागली. त्यावर्षी आयडिया निघाली की महाराष्ट्राचा प्रवास करायचा. नुसती खुमखुमी.
गड किल्ले ट्रेकिंग करत पायपीट चालूच होती. आता तसं नाही. क्रेझी कार्यकर्ते सलामत तो कल्पना 50. आता कल्पना अशी निघाली की महाराष्ट्रातल्या नवनवीन आगळ्या वेगळ्या शैक्षणिक प्रयोगांचा अभ्यास करायचा. त्यासाठी प्रवास. एकदा उड्या मारायला सुरुवात झाल्यावर काय कल्पनेवर कल्पना, कल्पनेतून कल्पना, कल्पनाच कल्पना, असं भरपूर ब्रेनस्टॉर्मिंग करत शेवटी नीट संकल्पना केली की हे विवेकानंदांचे जीवनदायी शिक्षणाचे विचार ठीक आहेत. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन, ही त्यांनी केलेली शिक्षणाची, मनुष्यत्वाची व्याख्याही उत्तम आहे. पण प्रत्यक्षात फील्डवर असे शिक्षणविषयक काही प्रयोग चालू आहेत का? प्रबोधिनी असाच एक प्रयोग. म्हणून महाराष्ट्रात चालू असलेल्या अशा प्रयोगांचा डेटा उपलब्ध होताच ते जाऊन पाहू, शिकूया, अशी त्या उदात्त कल्पनेची उडी. पण मारायची कशाच्या जोरावर? पैसा आणायचा कुठून? उत्पद्यन्ते विलीयन्ते दरिद्राणाम मनोरथाः, याचा अर्थ त्यावेळी कळायला सुरुवात झाली. हे एक वेळ घरचं खाऊन लष्करच्या भाकऱ्या भाजणंही परवडलो, पण लष्करच्या भाकऱ्या भाजायलाही घरनंच देणग्या गोळा करायचा म्हणजे फारच झालं. या प्रवासासाठी स्वतःच पैसे कमवायला हवेत. दरवर्षी फटाके, साबण, उदबत्त्या, उटणी विकून फी भरणाऱ्या एका मित्रानं सुचवलं की आपण फटाके विकू. त्यातून येतील त्या पैशातून महाराष्ट्रातले शैक्षणिक प्रयोग पाहत दिवाळी करूया. 10 जणांचे 4 गट, 2-3-2-3चे. एका गटाने उत्तर महाराष्ट्र कव्हर करायचं, एकानं दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्र, एकाने विदर्भ, एकाने मराठवाडा. शेवटी सर्वांनी वर्ध्याला जमायचं आणि समारोप पवनारला विनोबांच्या आश्रमात, विनोबांच्या संगतीत. डिग्र्यांची सर्टिफिकेट जाळून टाका, असं आधी स्वतःची जाळून मग सांगणाऱ्या ऋषीच्या आश्रमात शैक्षणिक अभ्यास दौऱ्याचा शेवट, ही कल्पना फिट होती. विनोबांबद्दल उगीचच एक वेगळं आकर्षण होतं त्यावेळी, अजूनही आहे. पण त्यावेळचं आकर्षण काही खासच आणि उगीचच. त्यांच्या साम्यवाद वजा हिंसा बरोबर साम्य योग, अशा तात्विक समीकरणांची गंमत वाटायची. आशय सूत्रबद्ध पद्धतीने मांडायची ती ऋषी शैली त्यात दिसायची. त्याचं आकर्षण वाटायचं. जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं आकर्षण वाटावं, मोह पडावा, असं ते वय होतं. जीवनात काय येतं यावर बरंच अवलंबून होतं. आमच्या जीवनात विनोबा आले. गीता प्रवचनाद्वारे, गीताईद्वारे, मैत्री मासिकाद्वारे, वैयक्तिक सत्याग्रहातला आद्य सत्याग्रही, भूदानचा क्रांतीवीर, आता सूक्ष्मात शिरलेला, पण काही असो, आधुनिक भारतातला एक ऋषी. बघू तर खरं ऋषी ऋषी म्हणतात तो प्राणी असतो कसा, असा एक चिकित्सक उद्धटपणाही होता त्यात. दम मारो दम आणि स्थितप्रज्ञ कसा असे, या दोहोंच्या ओढीत खेचलं जाणारं मन एखाद्या दिवाळीत विनोबांकडे जायला तयार असायचं. तसे गेलो विनोबांकडे. पवनार आश्रमात पोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. विनोबा मौनात. त्यांनी पाटीवर लिहून दिलं, सकाळी भेटू. सकाळी भेटलो 10 जण. आश्रमातल्या रम्यतेला सात्विकतेचा स्पर्श होता. ओम तत्सत श्री नारायण तू यांनी उजाडणारी पहाट उबदार वाटत होती. त्यात विनोबांची भेट. आम्ही त्यांना भेटायला आलेल्या 10 जणांची नावं लिहून दिली होती. ती त्यांनी वाचली. सर्वांवरून नजर फिरवली आणि मग विचारलं, एकूण किती जण आहात? म्हटलं 10. ते दिलंय ना लिहून तिथं. त्यांनी आमच्यातल्या एकाकडे बोट दाखवलं. मोज रे तू, किती जण आहात? बावचळूनच त्यांनी मोजले. काय कोणी मागं राहिलं का काय? आणि 10ची नावं देऊन 9 चालात म्हणून हे विनोबा पुन्हा मौनात जातात की काय? पण नाही, 10च. परत दुसऱ्याला म्हटले ते, तू मोज रे. म्हणलं हा गोड म्हातारा असं काय करतोय? तर एकदम टाळ्या वाजवत हसत म्हणाले, को दशमहा, को दशमहा. 10वा कोण? तुमच्यातला 10वा कोण? तेव्हा भक्कन डोक्यात प्रकाश पडला. आत्म्याच्या शोधातल्या 10 प्रवाशांची उपनिषदातली कथा. गिनती घेताना प्रत्येकजण स्वतःला सोडून सर्वांना मोजतो. आपण 9च अशा संभ्रमात पडतो की को दशमहा, 10वा कोण? आणि मग उपनिषद सांगतं, अरे वेड्या, स्वतःला मोजायला विसरलास तू. तो 10वा म्हणजे तूच. तत्त्वमसी. पहाटेच्या कसल्या साध्या उगवत्या क्षणांचा संदर्भ उचलून विनोबांनी एकदम कुठल्या कुठे नेऊन ठेवला.
ऋषी पाहायचा होता ना तुला? बघ हा असा असतो ऋषी. तोवर पाठीवर नजर फिरवत विनोबांनी विचारलं, अविनाश धर्माधिकारी कोण तुमच्यातला? आपण बहुधा जरा जास्तच जोरात हसलो. असं वाटून चाचरत हात वर केला. तर ते म्हणाले, नाव चांगलं आहे, नावाला जप, नावाला जप. परत हसत बसले. फिरक्या घेत होते आणि आम्ही फिरत होतो. नावाला जप म्हणजे काय बुवा? मी कोण, आम्ही कोण, नावात काय आहे, असल्या प्रश्नांची अजून जरा जरा चाहूल लागत होती. तोवर ही को दशमहा ची बोच निर्माण करून दिली विनोबांनी. व्यष्टी आणि समष्टी दोन्ही पातळ्यांवरचा क्रायसिस ऑफ आयडेंटिटी जाणवायला सुरुवात झाली होती. मग प्रवासाला गती आली. त्या गतीतच वर्षभर सगळ्या उपक्रमांची रेलचेल, खेळ, श्रमदान, ग्रामीण विकास योजना, शिबिरं, बैठकी, ट्रेक्स, असं नंतर अनेक वर्ष. परत महाराष्ट्र प्रवास झाला, मग दक्षिण भारत, मग पुन्हा महाराष्ट्र. आधी महाराष्ट्रात 4 ठिकाणी युवक शिबिरं घेण्यासाठी, मग 7 ठिकाणी, मग 18 ठिकाणी शिबिरं घेण्यासाठी पूर्वतयारी. प्रवास अनुभवांची पोतडी मोठी होत होती. FYला असताना प्रायोगिक तत्वावर प्रबोधिनीत इतिहास शिकवायला सुरुवात केली. ही कल्पना आप्पांची. आधी 5वी-6वीला, मग वाढवत वाढवत 10वी आणि ज्युनियर कॉलेजमध्ये. ज्युनियर कॉलेजमध्ये अर्थशास्त्र, शिवाय एक खास विषय असायचा, परिस्थिती ज्ञान. तो मी घ्यायचो. परिस्थिती ज्ञान म्हणजे प्रचलित घडामोडींबाबत उधळलेल्या चर्चांची मुक्ताफळं, जाणीव जागृती वगैरे. सर्व वर्गांना हा विषय घ्यायचो. त्यात गावस्कर बच्चनपासून रेगन ब्रेझनेव्हपर्यंत सर्व विषयांवर मुक्त संचार. दरम्यान चुकून डिग्री मिळून गेली. आंध्र वादळातलं काम त्या वर्षातलं. मग प्रबोधिनीतून लष्करच्या भाकऱ्या भाजणाऱ्यांसाठी एक शिष्यवृत्ती मिळायला लागली, महिना 100 रुपये. स्वतःपुरते 2 मॅटिनी, 4 पुस्तकं, कॅन्टीनचं बिल, याबाबतचे प्रश्न मिटले. पण युवक कार्याचं काय? ते स्वतःच्या पायावर आर्थिकदृष्ट्या सुद्धा उभा हवं, नाचायला हवं, अशी आमची शब्दरचना. असा पुन्हा एक टिपिकल आग्रह. नंतरच्या परिभाषेत बोलायचं तर युवक संघटनेचा उत्पादन खर्च त्या कार्यातूनच निघाला हवा. विवेकानंद लाख म्हणत असतील, तुम्ही पुढे व्हा, पैसा काय येईल मागोमाग. तो मागोमाग आणायच्या तरी खटपटी हव्यांना. मग राखी विक्री, फटाके विक्री असल्या लटपटी सुरू झाल्या. 1 वर्षी राखी विक्रीची रोख रक्कम माझ्या कपाटातून गेली बापडी, पंख लावून उडून. जबाबदार आपण, संघटनेचे पैसे भरून द्यायला हवेत. मग बाहेर नोकरी करून या पैशांची परतफेड. डिग्री पदरात पडून गेल्यानंतरचं वर्ष हे. आप्पांनी आवाहन केलं होतं की डिग्री मिळाल्यावरचं किमान 1 वर्ष पूर्ण कार्यासाठी द्या. तर दिलं. नाहीतरी 11वीतच HSC करायची सवलत मिळाल्यामुळे वाया घालवायला 1 वर्ष होतच. आणि दिलं काय न दिलं काय, आपलं पूर्णवेळ काम चालू आहेच. त्या वर्षातलं हे राखी विक्री पैसे हरवणं प्रकरण चांगलंच चरकातून घातलं या वर्षानं. मजा आली. नंतर कॉमर्सचा तडजोड फॉर्म्युला फेकून दिला. रीतसर विद्यापीठात MA इतिहासच्या टर्मा भरू लागलो. खूपसा बालिश उत्साह, थोडीशी वैचारिक समज, बराचसा नुसता भाऊक कार्यप्रपंच. मधनच त्याला लागणारा बुद्धीचा तिरकासूर. जाणवणारे अस्वस्थ करणारे प्रश्न डोकं तर वर काढायचे, पण बऱ्याचदा उपक्रमांच्या सपाट्यात त्यांची डोकी छाटली जायची. त्यावेळी त्या उपक्रमाचीच धुंदी इतकी चढायची की मुळातच आपण हे काय करतो, कशा करता, यातून कुठे जाणार, या गोष्टींचं भान सुटायचं. आणि हे प्रश्न डोकावू लागले की जे भान यायचं ते फार अस्वस्थ करणाऱ्या विचारांचं. अशी एक सणसणीत थप्पड द्यायचं काम केलं आसाम आणि ईशान्येच्या प्रवासानं. तशी एव्हाना सगळ्याच प्रवासाला गती आली होती. पण कदाचित इथपर्यंत पहिल्या-दुसऱ्या गिअरमध्ये आता एकमेव टॉप गिअर पडला. इतिहासाचा अभ्यास जरा नीट सुरू झालाच होता. त्यामुळे भूतकाळ आणि वर्तमान यांच्यातला सततचा संवाद जास्त अर्थपूर्ण होऊ लागला होता. नुसत्याच भावुकतेचे कोश फोडून घडामोडी खडे सवाल उभे करत होत्या. त्यातच आसाममध्ये थोडी कुणकुण लागली आणि पुढे नागालँडमध्ये तर यू फ्रॉम इंडिया, यू इंडियन्स असं सर्रास किरकोळीत ऐकू यायला लागलं. तसं देश आणि देशाची एकात्मता, देशप्रश्न
या विषयांवरच्या आत्तापर्यंतच्या गृहितांखालीच डायनामाइटचा स्फोट झाला. आपण ज्याला देश म्हणतो त्याला देशच न म्हणणारे अनेक आहेत. या देशाची एकात्मता जणू आपण स्वयंसिद्ध फॅक्ट मानून चाललो होतो. इथे तीच चॅलेंज केली जाते. आणि कसले देशप्रश्न घेऊन बसलायस बाबू, इथे सगळे नागडे हिशोब आहेत असं सगळं. एकदमच अज्ञातातून या सर्वांचा फटका आसाममध्ये बसला असं नाहीये. अस्पष्ट असं हे सगळं जाणवलं होतं. म्हणूनच या प्रवासाला सुरुवात झाली होती. आता स्पष्ट होऊ लागलं. ईशान्येच्या पहाडी राज्यातून प्रवास करताना इनर लाईन परमिट लागतं. दिमापूरला ते घेतल्यापासून बर्मा रोडला पोचेपर्यंत माझं आणि अजितचं भांडण चाललं होतं की जो जनसमूह स्वतःला भारतीय तुमचे म्हणून घ्यायला तयार नाही त्याला तुम्ही कसं म्हणणार भारतीय? केवळ आपल्या पुस्तकी गृहीत सिद्धांतामुळे असा लादू कसा शकतो आपण भारतीयपणा त्यांच्यावर, कोणावरही? पण मुळात भारतीयपणा म्हणजे तरी काय? या देशाचे राष्ट्रीयत्वाचे एकात्मतेचे आधार कोणते? पोथी विरुद्ध वस्तुस्थिती असं आमचं एकमेकांशीच भांडण चालू होतं. भांडतानाही कळत होतं की खरं म्हणजे आपल्यातलं वैयक्तिक भांडण नाहीये, हे भारताचंच भारताशी चालू असलेलं भांडण आहे. भारताच्या शोधासाठी आपण त्याचंच एक रूपक आहोत. म्हणजे आता व्यष्टी आणि समष्टीचा क्रायसिस ऑफ आयडेंटिटी दोन पातळ्यांवरचाही राहिला नाही, तो एकरूप होऊन गेला. पुढच्या प्रवासातून क्रायसिसची जाण जास्त जास्त सखोल उतरत गेली. एकरूपता वाढत गेली. अ सिव्हिलायझेशन इन सर्च ऑफ नॅशनल आयडेंटिटी, राष्ट्रीय अस्मितेच्या शोधातली संस्कृती अस्वस्थ करून सोडत असते, कारण ती माझी असते. 20व्या शतकाचं चालू दशक उगवलं ते या अस्वस्थतेचं लेणं घेऊन, या आव्हानांचं गाणं घेऊन. अशी गाणी गात प्रवास करणारे खूप वेडे फकीर गुरु सुहृद प्रवासाच्या वाटेवर भेटत गेले. विनोबांना पवनार आश्रमात भेटलो त्याआधी वरोड्यात बाबा आमटे नावाच्या साहसवीरानं उभारलेलं आनंदवन पाहिलं होतं. त्या आनंदाचे डोही तरंगणारा बाबा पाहिला होता. परतल्यावर कित्येक दुपारी ज्वाला आणि फुलं पाठ करण्यात सार्थकी लागल्या. नकळत तेव्हापासून स्वतःपुरती साहित्याची समीक्षाही ठरून गेली. काव्य कला जगतो तो खरा साहित्यिक कलाकार. म्हणजे साहित्य कला यांच्या जीवनवादी की कलावादी असल्या ओबडधोबड परिसंवादांमध्ये पडायचं कारण नाही. रूढार्थानं म्हटल्या जाणाऱ्या कलावादी साहित्याची ॲलर्जीही नाही, पण ती कविता शब्दात लिहिण्याआधी निबिडातून नवी वाट घडवण्याचं आव्हान जीवनाकडून प्रत्यक्षात स्वीकारून ते जगून जिंकून मग शब्दबद्ध करणारा साहित्यिक बाबा. जयोस्तुते म्हणायच्या आधी स्वातंत्र्य देवतेच्या पुढे मारिता मारिता मरे तो झुंजेन ही प्रतिज्ञा खरी करणारा स्वातंत्र्यवीर यांचं कलाकारपण मनाला जास्त भावलं. गर्जा जय जयकार चे नुसते शब्द सुद्धा असेच भावायचे हेही खरं. बाबा आमटेंच्या एका कवितेत त्यांनी गांधी एक कलाकार असं का म्हटलंय तेही असे वेडे फकीर कलाकार पाहतानाच कळत गेलं. असे अनेक भेटत गेले जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये. कुठलं म्हणून क्षेत्र बाकी ठेवलं नव्हतं त्यांनी. आपल्या मूलगामी प्रतिभेनं सर्जनशील साहसानं परिस्थितीशी पैजा घेणारे. थुंबा इथलं विक्रम साराभाई स्पेस सेंटरचं स्वप्न दाखवताना शास्त्र आणि तंत्रज्ञानातली उत्कटता जगून दाखवणारे डॉक्टर वसंतराव गोवारीकर. या खंडप्राय देशाच्या जलसंपत्ती व्यवस्थापनाचा प्रश्न मॅक्रो लेव्हलवरून हाताळणारे माधवराव चितळे आणि मायक्रो लेव्हलवरून हाताळणारे विलासराव साळुंके. सामाजिक समतेचा नवाच मार्ग आखून देणारे म्हैसाळचे आचार्य दादा देवल असे अनेक. तसेच समवयीन सहकारी सुहृदही अनेक, सर्व विचारांचे, अनेक तऱ्हांच्या प्रकृती धर्मांचे, सर्व प्रांतांमधले, वेगवेगळ्या भाषा परिभाषांमध्ये बोलणारे, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे, पण जणू एकाच भव्य मध्यवर्ती ध्येयाच्या दिशेनं निघालेले फकीर वाटेवर भेटत गेले. आप्पांचा सहवास तर सतत दीपस्तंभासारखा होताच. कळत गेलं
की या वाटेवर आपण एकटे नाही. अशा प्रवासात अनेकदा एक प्रकारचा एकटेपणा, एक उलट्या प्रवाहात पोहत असल्याचा फील वेदना देत असतो किंवा स्वतःबद्दल दया वाटण्याचं पाप करायला लावत असतो. त्याचं काही कारण नाही. आपण जी वाट निवडली आहे ती दिल की खुशी मन का राज, कोणावर उपकार करण्याच्या अल्ट्रुइस्टिक भावनेतून नाही. शिवाय आपण एकटे नाही आणि उलट्या प्रवाहात म्हणून पोहत असलो तर तसे सुद्धा अनेक आहेत, इतके की अशांचाही एक प्रखर प्रवाह आहे. आपल्याला त्यांच्याकडून शिकण्यासारखंही खूप आहे असं हळूहळू कळत गेलं. तथाकथित ध्येय प्रवणतेची म्हणूनही एक धुंदी असते. एक प्रकारे तीच आपल्याला विचलित होण्यापासून वाचवत असते, पण अनेकदा तीच एककल्लीपणाही निर्माण करून देते. तथाकथित त्यागाचा, ध्येय प्रवणतेचा एक अहंकार, दंभ तयार होतो. आपल्याला वाटायला लागतं आपला मार्गच काय ते एकमेवाद्वितीय सत्य. मग इतरांबद्दल तुच्छता, आपले दुराग्रह हे टाकाऊ बाय प्रॉडक्ट्स निर्माण होतात. हे तर खरंच की आग्रह आणि दुराग्रह, आत्मविश्वास आणि अहंकार यातल्या सीमारेषा फार पुसट आहेत. पण प्रवासात जेव्हा असे अनेक वाटसरू भेटतात तेव्हा या रेषांच्या अलीकडे राहायला मदत होते. तशी झाली म्हणून थोडंफार शिकताही आलं. आपल्या मार्गाबद्दलच्या श्रद्धा जास्त डोळस चिकित्सक बनायला मदत झाली. तात्पुरत्या भावुकतेच्या पाकळ्या गळून वैचारिक जाणीवेचं फळ धरण्याची प्रक्रिया कदाचित त्यातूनच विकसत गेली आणि प्रश्न विचारणारी बुद्धी भावनांच्या उत्कटतेच्या आड आली नाही. मग प्रवासात अधिकाधिक अर्थ येत गेला, वेग येत गेला, आपल्या यात्रिकपणाचं भान आलं. दरवेळी प्रवासाला निघायचं म्हणजे इथं नसण्याच्या काळातली निम्मी कामं जाण्यापूर्वी उरकून जायचं, निम्म्यांचा उपसा आल्यावर करायचा. त्यातून सुटका नाही. त्यामुळे लेखनाला आवश्यक निवांतपणाची सुखसोय उपलब्ध नसायची आणि प्रवासात तर इतकं काही पाहायचो, ऐकायचो की निदान स्वांत सुखाय तरी कुठेतरी हे नोंदवून ठेवायला हवं असं वाटायचं. असं वाटायचं की हे सगळं पुन्हा परतल्यावर आपण कामाच्या राहटगाडग्यात सापडलो की हरवून जाऊ द्यायचं, काय करायचं. मग त्या दिवशी भटकंती संपवून लॉजवर, रेस्ट हाऊसवर, खोलीवर, प्लॅटफॉर्मवर, झाडाखाली परतलो की वही उघडून बसायचं आणि अनिर्बंधपणे खरडायचं, लिहित सुटायचं. वर तारीख, वार, वेळ, मुक्काम, त्याखाली पेन जेवढं बहकेल तेवढं उत्तम. असा आपोआपच डायरी फॉर्म सापडला. म्हणजे व्यक्त होण्याच्या आशयानंच आपणहून आपला आकार आत्मसात केला. अस्ताव्यस्त लिहायची सोय, मुद्देसूदपणाचं, कृत्रिमपणाचं बंधन नाही, अंतर्मुख व्हायला हवी तेवढी संधी, या गुणांमुळे आपोआपच डायरी फॉर्म दशकभराच्या प्रवासावर पसरला, मनावर पसरला. मनातली अस्वस्थता डायरी झाली. प्रवासातून परतताना दरवेळी आधीच्या काही प्रश्नांची उत्तरं असायची, नवीन प्रश्न उगवलेले असायचे. सर्वांच्या मुळाशी, गाभ्याशी आव्हान देणारा हा प्रश्न हादरवून सोडणारा, आपण काय करायचं. पण या वाक्यापुढे प्रश्नचिन्ह असायचं, उद्गारचिन्ह नाही. म्हणजे काहीच करू शकणार नाही हा हताशपणा नसायचा, शोध घेण्याची आस असायची. काय करायचं, आपण काय करायचं, आपण काय करू शकतो. नव्यानं काही जुन्या शब्दांचा अर्थ कळलेला असायचा. देश, ध्येय, संघटना, परिवर्तन, विकास, आदर्श असले सध्या झपाट्यानं टाकाऊ होत पाहणारे शब्द अर्थपूर्णतेनं झळाळून उठायचे. आणि मग त्याचं छोटंसं, अगदी छोटंसं, खारी एवढं किंवा त्याहूनही छोटं रूप प्रत्यक्ष कामात उमटायचं. कबड्डीच्या मैदानावरची फक्कीची रेघ आणि भारताच्या अवाढव्य समस्यांनी आखलेल्या रेघाच रेघा, रेघोट्या, ऑफस्टम्पच्या किंचित बाहेर पडून तिरफाळा उद्ध्वस्त करायला सपकन आत घुसणारा चेंडू आणि भारताच्या चिरफाळे उडवू पाहणाऱ्या समस्यांचा स्विंग यांचं नातं थोडं थोडं उमजायचं. त्या प्रमाणात कामाची धारही वाढायची. इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, तत्वज्ञान यांचा अभ्यास मग पुस्तकी राहायचा नाही. त्यांच्या सर्व परिभाषा, व्याख्या, संकल्पना, संकेत भारताच्या रस्त्यांवर नाचताना दिसायचे. एका प्रचंड गदारोळाच्या घालमेलीच्या या दशकात इतिहासाला असा प्रत्यक्ष आकार येताना डोळ्यासमोर दिसत होता. मी त्या प्रत्यक्ष आकाराचा एक बिंदू, छोटा, नगण्यही सही,
पण एक ठिपका. नुसता त्या दशकभराच्या अस्वस्थ प्रवासाचा साक्षी नाही, साक्षी असण्यात अलिप्तपणा, तटस्थपणाचा भाव आहे. आपण प्रेक्षक आहोत, ही भूमिका आहे. मी तर प्रेक्षक नाही. अलिप्त, तटस्थ, तुटलेला, एलियनेटेड तर नाहीच नाही, छोट्या मोठ्या अर्थानं त्या दृश्यांचा एक भागच. दृश्य पंजाबमधली असोत किंवा आसाममधली, आंध्रच्या चक्रीवादळातली असोत किंवा मोरवीतल्या धरणफुटीची, राष्ट्रीय एकात्मतेला मिळणाऱ्या आव्हानांची दृश्य किंवा आर्थिक प्रश्नांच्या गुणाकारांची दृश्य, विद्यार्थी चळवळी, शेतकरी चळवळी, स्त्री प्रश्नांवरील चळवळी, विधायक स्वयंसेवी चळवळी. भारत एक महाप्रचंड गुंत्याचं जाळं. मीही यातलाच एक घटक, अविभाज्य मात्र. माझी आयडेंटिटी या भव्य आयडेंटिटीशी अटळपणे, अढळपणे गुंतलेली, अलिप्त, तटस्थ राहण्या एवढी बुद्धट, बुद्धिवादी, इंटेलेक्च्युअल नाही. किंवा प्रश्न मांडला की आपलं काम संपलं अशी सोयीस्कर पळवाट तत्वबद्ध करण्या एवढी थोर आर्टिस्टही नाही माझी आयडेंटिटी. म्हणून प्रत्येक प्रवास आपण काय करायचं या मुक्कामावर यायचा. इथपर्यंतचा प्रवास सोपा असायचा, इथून पुढचाच प्रवास अवघड, इतका की प्रसंगी मटकन खाली बसायची भावना व्हावी. सिनिक व्हायलाही मदत करेल अशीच परिस्थिती. मग तर काय नैष्कर्म्याचं तत्वज्ञान सोपंच असतं. अशात एवढं कळायला की आपल्याला बसायला, सिनिक व्हायला, नैष्कर्म्याचं तत्वज्ञान बरळायला परवानगी नाही, वेळ नाही. उलट तसं काही करायला गेलो तर खलास होऊ आपण, खाऊन टाकेल ही परिस्थिती. ते काही नाही, जमेल तसे अल्पस्वल्प हातपाय हलवायलाच हवेत. मग पुस्तकांचा अभ्यास आणि परिस्थितीचा अभ्यास, संघटनेचं कार्य, अध्ययन अध्यापन, खेळ, प्रवास, पत्रकारिता, लेखन, सर्वांचंच अद्वैत व्हायचं. आणि या सर्वांसहित पायाला लागलेली भिंगरी गरगर फिरायची. फिरताना भिंगरीची एक रेघ उमटायची. रेघेवर अर्थातच आपण काय करायचं हा प्रश्न उमटायचा. खेड शिवापूर आणि कल्याण कोंढणपूर पासून कलकत्ता, दिमापूर आणि दिल्ली फिरोजपूर पर्यंत, त्रिवेंद्रममध्ये, अहमदाबाद बडोद्यामध्ये, अलीगड अयोध्येमध्ये, चंदीगड आणि अमृतसरमध्ये. मग कधी धडपडत प्रयत्न करून दिलेलं उत्तर उमटायचं अमृतसरच्या सुवर्ण मंदिरामध्ये. भिंगरीवरच्या फिरण्याला पंजाब सद्भाव यात्रेचा आकार आला होता. आपली एका छोट्या बिंदूचीच भूमिका, असेच 101 छोटे युवक बिंदू हातात हात घालून, ऐक्याचा मंत्र जपून यात्रा करत करत सुवर्ण मंदिरात मुक्कामाला पोचले. तिथे एका साध्या प्रसंगात यात्रेची सगळी चिन्ह, प्रश्न, उद्गार, विराम, अर्धविराम सगळी चिन्ह उमटली. आम्ही सगळे सुवर्ण मंदिर कॉम्प्लेक्समधल्या रामदास सरायमध्ये 13 नंबरच्या खोलीत मुक्कामाला होतो. 2 वर्षांपूर्वीपेक्षा वातावरणात फरक पडलेला उघडच दिसत होता. बिनदाढी फेटेवाले मोना किंवा सहेजधारी लोक अनुपस्थितीनंच झळकत होते आणि दाढी फेटेवाल्या केशधारींच्या डोळ्यात संशयाचं पिशाच्च झळकत होतं. आणि नानक निवासच्या बहुधा 47 नंबरच्या खोलीत संत जर्नेल सिंग भिंडरावाले, तेजासिंग समुंदरी हॉलमध्ये संत लोंगोवाल, मंजीसाबमध्ये अखंड कीर्तनी जथ्थे. संध्याकाळी पळत पळत खोलीवर पराग सांगायला आला, हरमिंदर सिंग संधूशी आम्ही गप्पा मारतो, येतोस का? चल म्हटलं. हरमिंदर सिंग संधू, तगडा तरुण, AISSF ऑल इंडिया सिख स्टुडंट्स फेडरेशन चा सेक्रेटरी, युवक नेता. रामदास सरायच्या तळमजल्यावर डावीकडच्या कोपऱ्यातल्या AISSFच्या कार्यालयात बसला होता. भोवती असेच सणसणीत उंचेपुरे तगडे तरुण, कमरेला पिस्तूल. गेल्या गेल्या संधू म्हटला, आता हा आला आणखी आम्हाला उपदेश करायला. खवळलेला कळतच होता. छे बुवा म्हणलं, उपदेश कसला? कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसून गप्पा मारतो तशा गप्पा मारायला आलो तुझ्याशी. तुमचं ते हिंदू सरकार आम्हाला कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसून गप्पा मारू देत नाही ना, लगेच अटक करतं. खवळलेला संधू थंडावायलाच तयार नव्हता. मग मी त्याला म्हणलं, आमच्याकडे महाराष्ट्रात चल, अशाच तगड्या सणसणीत दोस्तांना भेटवतो, त्यांना सांग तुझी तक्रार. संधू म्हणाला, सैर सफर करना क्या हमें अच्छा नहीं लगता? टेम्परेचर थोडं उतरलं.
बट यू नो, माझ्या नावे वॉरंट आहे. इथून बाहेर पाऊल टाकलं की तुमचं सरकार मला बेड्या घालणार आहे. बोलावं का नाही विचार करत शेवटी एकदा म्हणून टाकलं, बट दॅट इज ऑफ युअर ओन मेकिंग. सर्टनली टेबलावर दणकन मूठ, और अब हमें जो चाहिए वो लिए बगैर नहीं रुकेंगे. आणि हवंय काय? भारतापासून अलग होणं. AISSF युवकांचं एक बरं होतं, उगी शब्दछल नाही. मग बराच वेळ ओळखीच्या रस्त्यांवरनं चर्चेचं गाडं, शिखांना न्याय नाही, कॉम अलग आहे, वगैरे वगैरे करत करत गाडी अपेक्षित जंक्शनवर भारत एक राष्ट्र नाहीच मुळी, हे संधूचं ब्रीदवाक्य. आता गेल्या बऱ्याच काळात या विषयावरच्या चर्चा करून वैतागलो होतो. एका मर्यादेपलीकडे यावर शब्दात काय सांगणार? राष्ट्रीयत्व, एकात्मता ही अनुभवण्याची बाब. त्यातून वैचारिक पोझिशन्स अशा घट्ट आणि मठ्ठ असतात दोन्ही बाजूंनी, की अशा वेळी शब्द फार थोडं काम करू शकतात. हा विषय म्हणजे जवळजवळ देवावर विश्वास ठेवण्या न ठेवण्या इतकाच. दोज हू बिलीव्ह इन गॉड नीड नो प्रूफ ऑफ हिज एक्झिस्टन्स, अँड दोज हू डोंट कॅन हॅव नो प्रूफ ऑफ हिज एक्झिस्टन्स. तसं म्हटलं तर विविधता, पण ती बाह्य, तिच्या अंतरंगातून वाहत असलेला एकात्मतेचा प्रवाह, पण अंतरंगातून. तो कळायला या विविधतेच्या त्वचेखाली डोकावायची तयारी हवी ना. पण भारतीय एकात्मता हा इतका प्रचंड गुंतागुंतीचा विषय की त्याची व्याख्या आणि मांडणी करता करता भल्या भल्या विचारवंतांच्या तोंडाला आणि लेखणीला फेस येतो. त्यापेक्षा एकात्मता अनुभवणं सोपं आहे. म्हणून सगळीच चर्चा कापून टाकण्यासाठी मी म्हटलं, आपण पहाटेपर्यंत वाद घालत बसलो तरी हा वाद सुटणार नाही. आमची ही ठाम श्रद्धा आहे की भारत एक राष्ट्र आहे. आणि काही कळायच्या आत एकदम स्फोट झाला. खुर्चीवर निवांतपणे झुलणाऱ्या संधूचे खुर्चीचे पाय दणकन जमिनीवर आदळले आणि दोन्ही हातांचे तळवे टेबलवर. आणि मग बोट रोखत तो ओरडलाच, देअर इज अ मॅन स्टँडिंग आउटसाइड दिस रूम हु इज गोइंग टू शूट यू इफ यू से इंडिया इज वन नेशन. ब्रह्मांड आठवलं एकदम. या क्षणाची कल्पनाच केली नव्हती. ती चूकच होती. तो क्षण गळ्याला संगीन भिडवून उभा राहिला. जवळजवळ घाम फुटला दरदरून. हे सगळं पापणी लावायच्या आत काय करायचं आता? माघार घ्यायची? कोपर टेबलावर टेकून हनवटीत तळव्यात बुडवून संधू रोखून बघत होता. त्याच्या नजरेत आग होती, आव्हान होतं. मी काय म्हणलं ते तोंडातून निघून गेलं आणि मलाच ऐकू आलं. तेव्हा लक्षात आलं, इंडिया इज वन नेशन. वुड यू लाईक टू कॉल हिम इनसाइड? आणि मग आपण असे हातात डोकं खुपसून अटळपणे येणाऱ्या फटक्याची वाट पाहत थांबतो ना, तसा थांबलो. एक क्षण ठोक्याशिवाय निसटून गेला. मग जोरात निश्वास कसला, फुतकारच तो सोडून संधू पुन्हा खुर्चीवर मागे झुकला. व्हॉट आय मीन टू से इज, प्रचंड ताणाचा एक क्षण एकदम हलका होऊन कापूर झाला. त्या रात्री मग रामदास सरायच्या 13 नंबरच्या खोलीत सोनबानच्या ढोलकीला मस्ती आली होती. आणि नंतर सर्वांचे हात प्रार्थनेसाठी जुळलेले असताना सूरही सुरेख जुळून आले होते. अभ्यास देशस्थितीचा समतोल चालो, असं आम्ही प्रार्थनेत म्हणत होतो, तसा प्रत्यक्ष प्रयत्नही करत होतो. त्यासाठीच तर नैसर्गिक अरिष्टापासून मानवनिर्मित धोक्यांपर्यंत जिथं जिथं देशस्थिती बोलवेल तिथे पळत होतो. आपल्या परीनं धडपडत भर घालायचा प्रयत्न करत होतो. त्यांच्या मर्यादांचं, अपुरेपणाचं, नवे भाबडेपणाचं सुद्धा पूर्ण भान असायचं. पण हीच भावना असायची की या परिस्थितीवर परिणाम घडवेल असं नसून या धावपळीतून आपण शिकतो, खारीची भूमिका बजावतो, कार्यकर्ता म्हणून समृद्ध होतो. अशी भावना नसती तर अभ्यास देशस्थितीचा समतोल चालोला काही अर्थ उरला नसता. तो समतोल हा शब्द निऑनच्या दिव्यांसारखा उघडझाप करायचा. कसा ठेवायचा तोल? स्थितीचा तोल ढळलेला. तिचा अभ्यास तो समतोल कसा करायचा? V.S. नायपॉल त्याच्या पेंग्विन प्रकाशनच्या 150 पानात भारताला वुंडेड सिव्हिलायझेशन अशी शिवी देत होता. ती पानही अस्वस्थ करून सोडायची. पण संस्कृतीचं जखमी वास्तव डोळ्यांनी पाहत होतो ते जास्तच अस्वस्थतापूर्ण. अज्ञान, दारिद्र्य,
गुलामीची वृत्ती, अस्वच्छता यांनी भरलेलं होतं. मूलगामी प्रतिभेचा अभाव, पश्चिमेची भ्रष्ट नक्कल करणारी प्रतिभा, बाजारूपणा, विकाऊपणा यातूनही मधनं अधनं चमकदार सुदृढ भारत दिसायचापेक्षाही भारताची सुदृढता हा आमच्या श्रद्धेचा विषय होता, आहे. त्या सुदृढतेचे प्रत्यक्ष आकार मधनच चमकणाऱ्या विजेसारखे चमकून जायचे, पण तेवढेच. अंधार, अस्वस्थता ठळक करण्यापुरते. आणि अज्ञान, दारिद्र्य, गुलामी वगैरे वगैरे कितीही जाणवलं तरी कधीही हे विसरता येत नव्हतं की आपणही त्याच संस्कृतीचे घटक, त्याच मानव समूहातल्या समाजाचे घटक. नुसती बोट दाखवण्याची भूमिका आपण घेऊ शकत नाही. दाखवतच असलो बोट, तर त्यावेळी स्वतःकडे वळलेली 3 बोटही प्रश्न विचारत असायची. फार ढुड्डाचार्यासारखा भाष्य करतोयस आणि तू कोण रे मग? काय करतोयस तू? परिणाम? अधिक अस्वस्थता. एक दिवस ही अस्वस्थता जास्तच गहिरी करत न्यायचा. एक दिवस तर मनावर कायमची मुद्रा उमटवून जायचा. उदाहरणार्थ 31 ऑक्टोबर 1984. अनेक अर्थांनी असलेला एक युगांत मी डोळ्यांनी पाहिलेला. एक युगारंभ पाहायचा प्रयत्न माझ्या डोळ्यांनी केलेला. UPSCची परीक्षा देण्यासाठी दिल्लीत गेलेलो होतो. मुक्कामाला गांधी शांती प्रतिष्ठानच्या एका कार्यकर्ता मित्राच्या घरी होतो. दिवसभर प्रतिष्ठानच्याच एका खोलीत अभ्यासाला बसायचो. तसा बसलो होतो तर सकाळी 10:15 शिवन धापा टाकत खोलीत घुसला. अविनाश, सुना तुमने? भूत पाहिल्यासारखा त्याचा चेहरा. इंदिराजींवर गोळ्या चालवल्या, स्टेनगननी, अंगरक्षकानीच. पेन खाली टाकलं. ती परीक्षा काय होत नाही आता आपली. ही परीक्षाच आता जास्त अवघड असणार आहे आणि पाहत बसण्यापलीकडे त्यात आपण काहीही करू शकत नाही, असं सरकन मनाला चाटून गेलो. तेवढ्यात बँकेतला एक कारकून असाच खोलीत घुसला. सुना तुमने? आमचे चेहरे पाहून त्याच्या लक्षात आलं की सुना था हमने. तो टाळीसाठी हात पुढं करत शिवनला म्हणला, अब कम से कम 3 दिन की तो छुट्टी जरूर मिलेगी. एक क्षणभर आम्ही थक्क त्या गेंड्याच्या कातडीपुढे. मग काय होतंय ते कळायच्यात शिवन पुढे सरसावला. टाळीसाठी हात पुढे केलेल्या कारकुनाच्या खणखण मुस्काडीत भडकवली. शॉक बसून तो कारकून धडपडला. त्याला कळेना की आपला हा निरुपद्रवी, अहिंसक, गोड मित्र एकदम हिंसा पर उतारू क्यों हो गया. शिवन म्हणला, भैया अब पूरे देश की छुट्टी हो जाएगी तो देखते रहना. और हम देखते रह गए. पुढचे 3 दिवस स्तंभित. दिग्मूढ झालेलं प्रलयंकारी वास्तव डोळ्यांनी पाहत राहिलो. रेल्वे स्टेशनवर, रस्त्यांवर, चांदनी चौक, ITO चौक, दर्यागंज, जमनापार, त्रिलोकपुरी, इंडिया गेट, राजघाट, सफदरजंग, सगळं डोळ्यांसमोर पाहत राहिलो. असुरक्षितता, आक्रोश, उद्वेग, हिंसाचार, सगळं. त्याचा अर्थ, त्याचे परिणाम कळत होते. या घटनांच्या पोटी उद्याच्या आणखी किती प्रलयांच्या लाटा लपल्यात मोजाव्यात तर त्यांची गणती नव्हती. आणि उद्या कशाला, आजच इतका अनिश्चित, असुरक्षित होऊन राहिलेला भारताचं सगळं वर्तमान, भवितव्य प्रश्नचिन्हांच्या फासात अडकलेलं जाणवत होतं. आंध्रमध्ये प्रेतांच्या रांगा पाहिल्या होत्या, पण त्या निसर्गानं केलेल्या तांडवामुळे. इथे इतिहास वर्तमानातून चालू असलेलं मानवनिर्मित तांडव, त्याच्या पायाखाली तोडवलं जात असलेलं भारत माझा देशचं वर्तमान आणि प्रश्नचिन्हांकित भविष्य. फाळणी माझ्या पिढीनं पाहिलेली नाही, नुसतीच ऐकलेली आहे. किंवा रामानंद सागरच्या और इंसान मर गया, खुशवंत सिंगची ट्रेन टू पाकिस्तान, भीष्म साहनीची तमस यातून वाचलेली. गर्म हवा, अटेनबरोचा गांधी यामधून पडद्यावर पाहिलेली आणि इतिहासाच्या पुस्तकातून अभ्यासलेली. पण ती ज्यांनी पाहिलेली आहे त्यांच्याकडून ऐकताना त्यांच्या अंगावर त्यावेळेला उमटलेला काटा अजून जाणवायचा. तो का, ते आता कळत होतं. आप्पा 47 पूर्वी त्यांनी केलेल्या लाहोर दौऱ्याची वर्णनं सांगायचे. त्यांना कसं वाटत असेल हे लक्षात येत होतं. पुभा भावेंमधला रम्य शब्दप्रभू लेखक फाळणीच्या अनुभवांमुळे ठार मेला, असं साहित्यिक समीक्षकांकडनं ऐकलं होतं.
आता संवेदना कशा मेल्या असतील ते साक्षात डोळ्यासमोर पाहत होतो. सर्व प्रतिभा मरून जाव्यात, चिरडून जाव्यात, निदान सुन्न व्हाव्यात, अशा वास्तवाची आकृती दिल्लीत पाहत होतो, सुन्न होत होतो. असेच संध्याकाळी गांधी शांती प्रतिष्ठानच्या गच्चीवर आम्ही मित्र उभे होतो. समोर ITO चौक दिसत होता. अवतीभोवती धुरांचे लोट. उभे असलेले आम्ही तिघे एकदम सुन्न. त्या सुन्नतेतच काही वेगळे सूर ऐकायला आले. आधी लक्षात नाही आलं की या गदारोळात ड्रमसेट आणि बिगुल, त्या पाठोपाठ समूहाचं शिस्तबद्ध कोरस कुठून येते. मग आठवलं की थोड्या वेळापूर्वी शिवनकडची एक समूहगान कॅसेट मीच लावली होती, उगीच जरा वेगळं काहीतरी ऐकावं म्हणून. सुब्बाराव यांच्या आवाजातल्या या कॅसेटवर वैष्णव जनतो पासून ड्रमसेट बिगुलपर्यंतची समूहगीतं. लक्षात आल्यावर सूर ठळक होत गेले. धुरानं, गदारोळानं भरून गेलेल्या क्षितिजावर पसरत गेले. 16 टप्प्यांचा ड्रमसेटवरचा कडक रिदम, बिगुलच्या सुरांची भेदक संगत, संचलन गीताची शिस्तबद्ध चाल, सुब्बाराव यांचा मृदू पण ठाम निश्चयी सूर, त्याच्या पाठोपाठ उमटणारी समूहाची तशीच निश्चयी गर्जना. युग की जड़ता के खिलाफ एक इनकलाब है, हिंद के सिपाहियों का एक सुनहरा ख्वाब है. आम्ही एकमेकांकडे बघितलं. नेहमी कधी असं फारसं होत नाही, पण आता इथे एका क्षणार्धात शार्प कॅमेऱ्यानं टिपलेल्या चित्रासारखं चित्र उमटलं. भोवती प्रचंड गदारोळ, अनिश्चित भवितव्य, ते भेदत चिरत मनात घुसत जाणारं समूहगान, सगळं नैराश्य, हताशपणा, उद्विग्नता जाळत तीव्र ॲसिडसारखं जळजळीत समूहगान. ड्रमसेट बिगुलच्या पौरुषसंपन्न वाद्यवृंदात असेच विजिगीषू सूर. युग की जड़ता के खिलाफ एक इनकलाब है, हिंद के सिपाहियों का एक सुनहरा ख्वाब है, एक सुनहरा ख्वाब है. आता मागे वळून पाहायचं नाहीये. आपण सुरात सूर तर मिळवू शकतो. एका दशकभराचा प्रवास, अस्वस्थ दशकाचा. केवळ अस्वस्थतेने मन काठोकाठ भरून उतू जाणारा प्रवास. प्रत्येक वेळची ही अस्वस्थता पुढच्या पावलाला प्रवृत्त करणारी. हळूहळू शोध लागत गेला माझ्या भोवतालच्या अस्वस्थतेचा, सामाजिक राष्ट्रीय अस्वस्थतेचा. एक छोटा सैनिक म्हणून माझा त्या भोवतालशी संबंध येत राहिला. मग बाहेरची अस्वस्थता आणि आंतरिक अस्वस्थता यांचा सूर जमून गेला. इतका की हळूहळू या बाह्य आणि आंतरिकपणाच्या सीमारेषा पुसून गेल्या आणि उरली फक्त अस्वस्थता. बोचरी, ढकलणारी, रस्ते चालायला लावणारी, किस रास्ते जाना है म्हणत खडसावणारी, प्रवास घडवणारी अस्वस्थता. तिच्या संगतीत हा दशकभराचा प्रवास नियतीनं बोटाला धरून गरागरा फिरवल्यासारखा एका आंतरिक मस्तीत फिरलो. महात्माजींचा शोध ही या प्रवासाची एक प्रकाशमान किनार आहे. नाही, होती. आधी किनार होती केवळ. हळूहळू प्रकाशमान होत या शोधानं प्रवासाची वाटच उजळवून टाकली. ती नुसती किनार नाही उरली, सगळा प्रवासच व्यापून दशांगुळं उरली. खूप शिकवून गेली, प्रवासाला अर्थ देऊन गेली. ही महात्म्याच्या शोधाची कथा, तीही बाब दशकभराची. विवेकानंद सापडलेलेच होते, गांधीजी मात्र शोधावे लागले. असं का? कदाचित आमची पिढी जन्मायच्या तपभर आधी त्यांनी शेवटचं हे राम म्हटलं होतं आणि कळायला लागेपर्यंत आसमंतातून गांधीजी हरवत चालले होते. नुसते पितळी पुतळ्यांच्या रूपानं उभे राहत असलेले होते म्हणून असेल कदाचित. त्यांच्या नावाने कुंकू लावणारे बहुसंख्य दिसत होते ढोंगी, हिशोबी, संधी साधू. म्हणून ते ज्याचं नाव लावतात तोही असाच, असं वाटून गेलं असेल. पण मग तसे आसमंतात विवेकानंद तरी कुठे होते? त्यांचं अवसान झाल्यास 5 तप उलटली होती, पण विवेकानंद होते. माझ्या बालपणीच्या वाढत्या वयात आसमंतात विवेकानंद होते. घरी वडिलांच्या बोलण्यात होते, त्यांनी आणून ठेवलेल्या समग्र वाङ्मयात होते,
त्यावेळी आमच्याकडे एक वृद्ध स्वामी यायचे, ज्यांनी स्वामीजींना प्रत्यक्ष पाहिलं होतं त्यापैकी ते एकच राहिले होते. त्यांच्याकडून काही गोष्टी ऐकताना विवेकानंद पुस्तकातले राहायचे नाहीत, प्रत्यक्षात यायचे. घरात वावरल्यासारखे वाटायचे. आणि प्रबोधिनीत वावरताना तर विवेकानंदांचंच विचारविश्व असं म्हणतात असायचं. गांधीजी मात्र हरवले होते. व सापडले तेही अशा पद्धतीनं की हरवले होते ते बरं म्हणावं. एका म्हाताऱ्या फॅडिस्ट जवळजवळ बावळट रूपात समोर आले पहिल्यांदा. म्हणजे ती पहा बापूजींची प्राणज्योत. शिकवणाऱ्यांनी पहिल्यांदा त्यांना या नेपथ्यात मढवून समोर आणलं. विवेकानंदांच्या शब्दात विचारात ठिणग्या होत्या. यौवनाला साहसाचं आव्हान होतं. जिंकल्याशिवाय थांबू नकोस अशी मस्ती होती. चिरतरुण होता हा योद्धा संन्यासी. तुलनेत सत्य अहिंसेची माळ ओढणारा हा म्हातारा अगदीच मिळमिळीत लिबलिबीत वाटायचा. आमची लहान बोटं पकडून ज्यांनी कोणी आधी राष्ट्रपिता दाखवला त्यांनी तो मनावर असा ठसवला. थोडा काळ तोच ठसा जास्त ठळक होत गेला, इतका की जवळजवळ गांधी द्वेषात परिणत झाला. काही वेळा मला वाटतं गांधी हत्येनंतरच्या तपात जन्माला आलेली मुलं, नेमकं म्हणायचं तर गांधी हत्येनंतरच्या महाराष्ट्रातल्या दंगलीनंतरच्या तपात, त्याहूनही नेमकं म्हणायचं म्हणजे मध्यमवर्गीय ब्राह्मणी घरात जन्मलेली माझी पिढी कळत नकळत गांधी द्वेषाचं बाळकडू घेऊनच जन्माला आली असावी, वाढली असावी. अगदी कळत नकळत, कारण भोवती हा कसला महात्मा असं म्हणणारे अंतुबर्वात जास्ती वावरत होते. आणि नकळत, कारण तसा घरीदारी शाळेत कोणी गांधी द्वेष मुद्दाम शिकवला नाही. उलट आजोबा अत्यंत साधे, शांत, संत पुरुषच, रूढार्थानं नव्हे पण जवळजवळ गांधीवादी. गांधी हत्येनंतर त्यांचा वाडा पेटायचा, पण गावातल्याच काही जणांनी मध्ये पडून पंत पाटलांचा वाडा राखला. त्यांच्या तोंडून गांधीजींबद्दल भक्तीच ऐकू यायची, पण त्या भक्तीचा उगम कळायचा नाही. कळायचं काहीच नाही, पण गांधी फाळणीला जबाबदार. अजून देश म्हणजे काय कळत नव्हतं, तरी या माझ्या देशाची फाळणी करणारा गांधी. सामाजिक प्रश्न क्या चीज है याचा ओनामा सुद्धा शिकता येत नव्हता, तोवर अल्पसंख्याकांचे फाजील लाड करणारा हाच तो. गोडसेपासून लोहियांपर्यंत सर्वांनी हीच विविध इम्प्रेशन्स ठळक केली. आणि सर्वात हद्द म्हणजे अहिंसा. म्हणे एका गालावर थप्पड बसली तर दुसरा गाल पुढे करायचा. ही कसली अहिंसा बोडक्याची? हा तर भ्याडपणा आहे. भ्याडपणापेक्षा, अन्याय सहन करण्यापेक्षा हिंसा परवडली असं सांगणारा, लाखोंमधली निर्भयता जागृत करणारा, पौरुषाला हाक देणारा महात्मा फार उशिरा कळला. तेव्हा आधी मुळात कळला तो फक्त काठी टेकत चालणारा, एकच वस्त्र लपेटलेला, चरखा दळणारा, शेळीचं दूध पिणारा, अत्यंत अनाकर्षक गद्य मोहनदास करमचंद गांधी. शास्त्र, तंत्रज्ञान, विज्ञान युगाचा विरोधक, ब्रह्मचर्याचे फालतू प्रयोग करणारा, आमच्या टिंगलीचा विषय, आमचा राष्ट्रपिता, इतकं की त्याला पातळी राहायची नाही. बापूजी शब्दाचा समाज आम्ही कस्तुरबा पूजी, बा पूजी असा सोडून खिदळायचो. मेल शॉव्हिनिझमलाही लहानपणीच होते ना सुरुवात. सिगरेटच्या संपलेल्या पाकिटांची थप्पी लांबवरून टिपरीनं उडवताना त्याला माझे सट्ट्याचे प्रयोग म्हणून दात काढायचो. रस्त्यानं जाताना एखाद्या सुंदर मुलीने बोलवलं तर कोण काय करेल? आमचे विवेकानंद हात छातीशी बांधून ताठ मानेनं, मी नाही त्यातला, सांगतील. नेताजी बोट आकाशाकडे चल्लो दिल्ली स्टाईलमध्ये उचलून चालती हो म्हणून दरडावतील. आणि गांधी हा आलोच म्हणून काठी टेकत चालू लागतील. असली पातळी. आता कळतच नाही हा एवढा विखार कुठून आला होता. पण गंमत वाटते. तेव्हाही महात्माजी कदाचित गालातल्या गालात हसत म्हणत असतील, ठीक आहे बेटा, एक दिवस तुझी विकेट घेतो का नाही बघ. घेतली विकेट. अनेक भल्या भल्यांची घेतली तशी, पण एक नाही, त्याला बरेच दिवस जावे लागले. दरम्यान सावरकरबाईंनी इंग्लिश शिकवताना टॉल्स्टॉय फार्म हा धडा इतका सुंदर शिकवला की इंग्लिश शिकवावं तर सावरकरबाईंनीच. गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतल्या प्रयोगाचा हा धडा, पंडितजींचा लाईट हॅज गॉन आउट हा धडाही असाच.
आधीच पंडितजींचं काव्यमय इंग्लिश, त्यात प्रसंगाला महात्माजींच्या मृत्यूनं अश्रूंची धार आलेली आणि शिकवणार सावरकरबाई. त्यावेळी सगळी मिळून लक्षात राहिली इंग्लिश भाषा. आशय कुठेतरी मनाच्या पृष्ठभागाखाली दडपला गेला असावा किंवा बी सारखा पेरला गेला असावा. तोवर एका दुपारी एका मामाशी कुस्ती झाली. मामा राज्यशास्त्र विषयाचा अभ्यासक, प्राध्यापक, गांधीजींचा अगदी भक्त नव्हे, कारण इंटलेक्च्युअल कुणाचाही भक्त होणं कमीपणाचं समजतो. पण याला गांधीजींबद्दल नितांत आदर. त्या एका अभद्र मुहूर्तावर उगवलेल्या दुपारी त्यानं मला तू चुकतोयस असं सांगून गांधीजींची थोरवी पटवून द्यायचा प्रयत्न केला. ठेणग्या उडाल्या, आवाज वरवरच्या टिपेत गेले. शेवटी मी त्याला म्हणलं, तू गुजराती म्हणून तुला गांधीजींचा एवढा पुळका. तेव्हा तर स्फोटच झाला. अहिंसेची लढाई आता मनगटानीच सोडवली जाणार असं रणांगण तयार झालं. आई आणि आजोबा मध्ये पडले. मोठ्याने तरी पडतं घ्यावं म्हणून त्यांनी मामाला बाजूला काढला. जाता जाता मामा म्हणलाच, एक दिवस पटेल तुला मी काय सांगतो ते. तर जोरजोरात अरे जा रे म्हटलो खरा, पण नंतर धुसफूस जरा कमी झाल्यावर मामा म्हणाला, ज्याला एवढ्या शिव्या देतोयस तो निदान कसा होता, काय होता याचा अभ्यास तरी कर. जाणवलं की आपल्या या उथळ शिवराळपणात एक अन्याय आहे. हे वाटण्याचा मुक्काम दशकाच्या उंबरठ्यावरचा. टॉल्स्टॉय फार्म आणि लाईट हॅज गॉन आउट मधून रुजलेलं बी बहुधा उगवून येऊ लागलं. शोध सुरू केला. नकळत मी, आम्ही, आपण या त्रिज्यांचा शोधही त्याच सुमारास चालू झाला होता. त्यात या महात्म्याच्या शोधाचा व्यास मिसळला. हाताला लागलं पहिल्यांदा मृणालिनी देसाईंनी लिहिलेलं चरित्र पुत्र मानवाचा. मराठीत फार दुर्मिळ चरित्र या उंचीची असतील. कुठेही व्यक्तिपूजा नाही, तरी व्यक्तीची महती नीट सहजतेनं उलगडून दाखवलेली. अरेच्छा, असे होते गांधीजी असं वाटलं. अजून शोधायला हवं. शोधत गेलो, वाचत गेलो. एकीकडे जरा जरा हे अस्तित्वाचं कोडं खुणावू लागलेलं होतं. स्व, अंतर्मन, समाज, समूह असले शब्द त्रास देऊ लागले होते. वाढत्या वयाचे त्रास तर खूपच होते. सगळे मोह मनाशी ओढाताण करत त्या दिवसांमध्ये सत्याचे प्रयोगची भेट झाली. भाषेचा, माणसाचा साधेपणा, मोकळेपणा, स्वतःचा शोध घेत सत्याचे प्रयोग धैर्यानं करत, हिमालया एवढ्या चुका प्रांजळपणानं कबूल करण्याचं धाडस दाखवत, या सत्याच्या प्रयोगाने असं काही खेचून घेतलं की पुस्तक खाली ठेवलं आणि मामाला फोन करून आनंदाने सांगितलं, आपल्याला कबूल मामा, आपण हरलोत. हरण्याचा आनंद वाटावा असा शोध होता तो. तो लागायलाही आपल्याला एवढा वेळ कसा लागला याचंच आश्चर्य वाटलं, खेद वाटला. तर आमच्या एका बैठकीत SM म्हणाले, हां तेच SM जोशी, SM अण्णा लक्षात असतीलच. SM अण्णा म्हणाले, आम्हालाही गांधी कळायला खूप वेळ लागला. आधी नुसतेच त्यांच्या मागे गेलो, कारण सगळेच त्यांच्या मागे जाताना दिसत होते. अहिंसेचा अर्थ कळायचा नाही, पटायचाही नाही. एवढंच वाटायचं की ब्रिटिशांपासून मुक्ती कोण देऊ शकेल तर गांधीजीच, म्हणून त्यांच्या मागे गेलो. खरे गांधीजी आम्हाला पहिल्या अणुस्फोटानंतर आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतर कळायला लागले. अजूनही पूर्ण कळलेत असं म्हणता येत नाही. हे SM. मग ठीक आहे म्हणलं, साक्षात SMचं हे असं तर आपण किस झाड की पत्ती. शोध घेत राहू. उलट कोणी चमच्यानी भरवून शिकवण्यापेक्षा हा महात्मा आपला आपणच शोधावा लागला हेच बरं झालं. त्यानंतर विनोबांची भेट, बाबा आमटेंशी गाठ, पुस्तकाच्या अनेक पानांशी संगत, दान शिखरेंचं गांधीचरित्र, आचार्य जावडेकरांनी मांडलेला गीतारहस्यानंतरचा मराठीतला सर्वश्रेष्ठ ग्रंथ आधुनिक भारत, इथपासून ते लुई फिशर, विल्यम शिरर, रोमारोला, प्रियबाई लिहिणारे तरुण इटालियन विद्यार्थी, डॉमिनिक लॅपिये आणि लॅरी कॉलिन्सनी लिहिलेलं फ्रीडम ॲट मिडनाईट, आर्थर कोसलर आणि एडवर्ड्सनी गांधीजींवर कडाडून केलेली टीका, तेंडुलकरांनी लिहिलेल्या गांधीचरित्राचे 8 खंड, शिवाय शासनाने समग्र गांधी वाङ्मयाचे 27 खंड अवघ्या 60 रुपयात देऊन लक्ष उपकार केलेच. एवढा VS नायपॉल आपल्या जखमी संस्कृतीचा निर्दय भाष्यकार
त्याच्या तावडीतून गांधीजी सुटले नाहीयेत, पण गांधीजी हे भारतीय संस्कृतीचंच सर्जनशील परिपक्व फळ, हे नायपॉलही सांगतो. पुढे या गांधीवादाच्या विघटन पतनाची बीजही त्याच भारतीय संस्कृतीत आहेत, असं नायपॉल उवाच. तो भाग वेगळा. अगदी ऐतिहासिक जडवादापासून अध्यात्मापर्यंतचा प्रवास रेखाटणारी जयप्रकाशजींची मेरी विचार यात्रा, तीही गांधीजींच्याच सौजन्यानं. पंडितजींचं आत्मचरित्र आणि डिस्कव्हरी ऑफ इंडिया, पण पुस्तकांची यादी किती करत बसू. हाफ नेकेड फकीर प्रत्यक्ष जीवनातही जास्त जास्त येत गेला. गांधीजींच्या अनेक रूपांनी दिसला. गुवाहाटीजवळच्या एका टेकडीवर आपल्या साधनेत मग्न असलेल्या अमल प्रभादासजी, त्रिवेंद्रमच्या कायलच्या किनारी जनार्दन पिल्ले, चंदीगडच्या एका सेक्टरमध्ये तग धरून बसलेला एक जसवंत राय, एक पुंडलिकजी कातगडे, एक भाऊधर्माधिकारी आपापल्या निष्ठांची मांदियाळी चिवटपणे सांभाळून होते. कधी वाटायचं या निष्ठांना तसा काय वास्तविक अर्थ आहे. बहुधा कालबाह्यही झालेले आहेत, पण त्यांच्या वेड्या निष्ठांची कमाल वाटायची. लोकमान्य टिळकांना मंडालेची सजा झाली त्या वर्षी चहा सोडून दिलेले, साखर सोडून दिलेले काही वृद्ध अधूनमधून भेटायचे, तेव्हा वाटायचं की हे आजोबा अजून टिळकांबरोबर जगतात. इथे व्यवहार विचारायचा नाही. एवढं भावनिक सामर्थ्य असणाऱ्यांना अजूनही टिळक गांधीजींचा सहवास असतो. भाग्यवान असते. प्रेमातही कंटकांशी ओळख झाल्यावर तर गांधीजींच्या शोधाला हाही रंग आला. विवेकानंद भोवती वावरत असल्याचा जो फील घरी येणारे स्वामी आत्मानंद द्यायचे, तोच फील गांधीजींच्या बाबत दिला प्रेमाताईंनी. असे अनेक, सगळेच वृद्ध होते असंही नाही, अनेक तरुणही होते, कबूल, की संख्येनं कमी आणि कमी कमी होत चालले होते. जनरेशन गॅपची धगही जाणवू लागली होती. पिढ्यांमधल्या अंतराची, संघर्षाची धग जाणवत असतानाच गांधीजी पाहायलाही मिळाले. त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिरूपात नाही, प्रत्यक्षात, पडद्यावर. पण अटेनबरोच्या गांधीतही नाही. MA इतिहासचा अभ्यास करताना नॅशनल आर्काइव्हमधल्या काही मूळ फिल्म्स पाहायला मिळाल्या. त्यात हलते बोलते मूळ गांधीजी होते. छायाप्रकाशातलेच, पण त्यांचा आवाज ऐकायला मिळाला. आणि भिडला तो आवाज थेट मनाला. तो शांत, ठाम, अभिनिवेश रहित पण कणखर आवाज. आणि नंतर इतिहास, अर्थशास्त्र या अस्वस्थ दशकातली वस्तुस्थिती या सर्वातही तोच शांत, कणखर वेगवेगळ्या रूपात कानावर येत राहिला. तिथपर्यंत कळायचं नाही की बाह्यतः अत्यंत अनाकर्षक, ओबडधोबड वाटणाऱ्या ह्या सनातनी म्हाताऱ्यानं चार्ली चॅप्लिन, आर्चबिशप ऑफ कॅन्टरबरी आणि अल्बर्ट आईन्स्टाईन अशा विविध प्रकारच्या प्रतिभावंतांना आकर्षित कसं केलं. बरं, स्वतः जिवंत असताना त्या मंडळींना आकर्षित केलं ते बरं, ते आकर्षित केलं ते केलं, वर परत आपलं सदेह अस्तित्व संपल्यावरही मार्टिन लुथर किंग, अलेक्झांडर ड्यूचेक, लेक वॉलेसा, अकिनो यांच्यापर्यंत गांधी पोचला कसा? कोणती शक्ती आहे? हा असा हाडामासांचा बनलेला एक माणूस या भूतलावर होऊन गेला, यावर भविष्यातल्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत. हे वाक्य आईन्स्टाईनच्या तोंडचं असेल यावर विश्वास बसायचा नाही. पण इतिहास अर्थशास्त्रातून ॲडम स्मिथ, माल्थस, रिकार्डो, मार्शल आणि केन्सपासून मार्क्स, लेनिन, माओपर्यंतची मंडळी भेटायला सुरुवात झाली. या दशकातला मनातला गदारोळ, कोलाहल कळायला लागला, तसतसा या वाक्यावर विश्वास बसायला लागला. मग खरोखरच आपल्या इतिहासात तसं नुकतंच असं एक युग होऊन गेलं, यावर विश्वास ठेवणं अवघड वाटायला लागलं. गुप्त काळातली वर्णनं आम्ही वाचायचो की लोक घराला कुलूप लावत नसत, तशी ही स्वातंत्र्य लढ्यातली वर्णनं वाटायला लागली, भोवतीचं चालू सत्य पाहताना, गदारोळ अनुभवताना. त्यात कानावर यायचा तो शांत कणखर आवाज, आय मस्ट फाइंड माय पीस अमंग्स टर्मॉइल. मला माझी शांतता गदारोळातच शोधायला हवी. जीवन हे मोक्ष साधन मानणारा महात्मा, अध्यात्मप्रवण, पण त्याची अध्यात्मप्रवणता शब्दबंबाळ नव्हती. जीवनापासून पळ काढणारी, गिरीकंदरात दडी मारून बसणारी नव्हती. दरिद्री नारायण या शब्दाभोवती गुंफलेली होती. इथे या जगात राहून माणसासारखंच जगून
मला माझी शांतता मिळवायला हवी, ही कर्मप्रवण आध्यात्मिकता. विवेकानंद ते महात्माजी असा महामार्ग मनात तयार झाला. त्या महामार्गावरून चाचपडत धडपडत प्रवास. दक्षिण आफ्रिकेत एका मित्राबरोबर फिरत असताना एक समोरून गोरा आला. लगेच काळ्यांनी त्याला फुटपाथ खाली करून दिला. तो गोरा आपला केवढा सन्मान झाला अशी छाती फुगवून चालता झाला. गांधीजी त्या मित्राला म्हणाले, इट नेव्हर फेल्स टू अमेज मी हाऊ ह्युमिलिएशन ऑफ वन पर्सन कॅन बी ऑनर ऑफ द अदर. प्रतिक्रियेतून जन्माला येणारं माणसाचं, समाजाचं, देशाचं मोठेपण, झेनोफोबिक, द्वेषमूलक, प्रतिक्रियावादी, ते टाळून देशाचा स्वातंत्र्य लढा गांधीजींनी पुढे न्यायचा प्रयत्न केला. त्यातून भारतीय राष्ट्रविचाराला आकार आला, आविष्कार झाला. ब्रिटिशांशी लढायचं, पण द्वेष नाही करायचा. निर्वैर भावनेनं आपलं स्वत्व मांडायचं. हा राष्ट्रवाद भारतीय मातीतून उगवला. विवेकानंदांचं हे सांगणं की साऱ्या जगाला पवित्र आणि मंगलमय सुरात उद्घोष करून सांगा की ही प्राचीन भरतभूमी पुन्हा एकदा जागृत होऊ लागलीय, हा भारतीय राष्ट्रविचाराचा पहिला हुंकार. तो उमटायलाही एका संन्यासाचंच तोंड हवं, हेही अर्थपूर्ण. आणि तो उद्घोष कसा करायचा? किंचाळून नव्हे, पवित्र आणि मंगलमय सुरात. पुढच्या स्वातंत्र्य चळवळीने तो करून दाखवला. प्राचीन भरतभू अशा अनेक गांधींच्या स्पर्शानं जागृत होऊन आधुनिक भरतभू बनायचा प्रयत्न करू लागली. गांधीजी त्या ऐतिहासिक प्रक्रियेचे सर्वात उत्तम प्रतिनिधीही आणि निर्मातेही. भारतीय राष्ट्रविचार विश्व राष्ट्रविचाराशी सुसंगत, एका मालिकेतल्या 2 पायऱ्यांसारखा सुसंगत असण्याचा हा ऐतिहासिक प्रवाह. योगी अरविंदांनी उत्क्रांतीच्या प्रक्रियेला विस्तारत्या जाणीवांची वर्तुळं असं म्हटलंय. त्यातलं राष्ट्र हे आतलं वर्तुळ, वसुधैव कुटुंबकम हे बाहेरचं जास्त विस्तारलेलं वर्तुळ. उत्क्रांतीचीच एका रेषेतली पावलंही. लहानपणच्या त्या ती पहा बापूजींची प्राणज्योत या कवितेच्या वर दूरवर जाणाऱ्या, क्षितिजापार विलीन होणाऱ्या पावलांचं चित्र असायचं. त्या पावलांचा खरा अर्थ थोडा थोडा लागू पाहत होता. लागणाऱ्या प्रत्येक थोड्या अर्थागणित लागणारे न उमगणारे अनेक अर्थ ध्यानात येत होते. पण आपल्याला काय कळत नाही, काहीच कळत नाही. हे कळणं हाही एक सततचा प्रवासच. संगतीला कधीकधी गांधीजी, नेहमीच तो छळणारा प्रश्न, आपण काय करायचं? अशा वेळी गांधीजींनी मैं आपको एक नुस्खा बताता हूं म्हणून एक रामबाण उपाय सांगितला. हा स्वतंत्र देशाकरता म्हणून त्यांनी सांगितलेला एक परीस. हा परीस मनातल्या प्रश्नाला लावून पाहायचा. जेव्हा कधी योजना आखताना, अंमलबजावणी करताना तुमच्या मनात प्रश्न उभे राहतील की काय करायचं, तेव्हा तेव्हा डोळ्यासमोर आपल्या समाजाच्या शिडीवरचा शेवटचा माणूस आणा. ज्यात त्याचं हित, ते करायचं, ती योजना राबवायची. किती सीधे शब्द आहेत बोलायला. अंत्योदयाचा हा विचार. पण तो शेवटचा माणूस डोळ्यासमोर आणला की कळायचं, दांडी यात्रेत हौसेने एक शर्ट स्वतः शिवून भेट देणाऱ्या मुलीकडून गांधीजींना 30 कोटी शर्ट का हवे होते. सर स्ट्रॅफर्ड क्रिप्सनी अत्यंत बेरकीपणाने अर्धनग्न गांधीजींनी का म्हटलं की माझ्या वाटचे कपडे तुमच्या राणीनं अंगावर चढवलेत म्हणून मी अर्धनग्न आहे. हा शेवटचा माणूस, हा भारतीय डोळ्यासमोर ठेवतच, त्याला जागं करत गांधीजींनी स्वातंत्र्य लढा लढवला. किती साध्या बेरकी शब्दात क्रिप्सला ब्रिटिश साम्राज्यवाद, शोषण, टेक्स्टाईल उद्योगाची परवड, आयात निर्यातीतला असमतोल, कच्चा माल ते पक्का माल वाटेवर ब्रिटिशांनी भारतीय भांडवल खाऊन टाकणं, भारतीय दारिद्र्याचं मूळ, हे सगळं क्रिप्सला किती साध्या शब्दात उघड करून सांगितलं. भारतीय अर्थशास्त्राची एक रेघ अंत्योदयापाशी सुरू होते, पुढे वाढत ती सर्वोदयापर्यंत जाते. अर्थशास्त्रीय विचार म्हणून आज ते सर्व लागू नसेलही, नव्या अर्थव्यवस्थेसहित नवी उत्तरं शोधायला लागतातच. मग अचानक कधीतरी
शरद जोशींच्या रूपात गांधीजींचा जीन्समधला अवतार उभा राहतो, नवं अर्थशास्त्र मांडतो. त्याचाही स्टार्टिंग पॉइंट गांधीच, आणि दिशादर्शक सिग्नल तो शेवटचा माणूस. हा शेवटचा माणूस शोधत मावळ भागातल्या काही खेडेगावांमधनं एकदा भटकत होतो. काही स्वयंसेवी संस्थांना आपले उपक्रम सुरू करायचे होते. ते कोणते असावेत हे लोकांकडून जाणून घ्यायला ही भटकंती. खोलीतच हस्तिदंती मनोऱ्यात बसून लोकांच्या गरजा ठरवण्याचं कौशल्य अजून अवगत झालं नव्हतं. ठाकर, भिल्ल, महादेव कोळी अशा आदिवासींचा हा मावळ भाग. त्यातल्या एका वस्तीवर पोचलो. उणे अधिक 10 उंबरठे म्हणजे 60-70 ठाकरं. सदरच्या स्वयंसेवी ग्रुपला कोणती तरी आरोग्य सेवा योजना सुरू करायची होती. कोणती, कशी? आम्ही काही जण त्या लोकांशीच बोलत होतो, म्हणजे बोलायचा प्रयत्न करत होतो. हाडाची काडं सगळी, मोठी मोठी फुगीर पोटं झालेली लहान बालकं. काय करायचं? दूध अंड्याचं नियमित डाएट सुरू करायचं? डॉक्टर सुखात्मेंचा प्रथिनांमागील राजकारणचा सिद्धांत आठवत होता. दारिद्र्य रेषेची व्याख्या करण्याचा कॅलरीवर आधारित डिबेट माहिती होता. पण आत्ता इथे या वास्तवाचं काय करायचं? ही मंडळी काय करतात? पानं फुलं तोडतात, मध गोळा करतात. आर्थिक उत्पन्नाचं साधन काय? तर भोवती पसरलेलं रोज खचत चाललेलं जंगल. गावाकडे फेऱ्या घालणारं 10वी नापास एक ठाकर पोरगं म्हणलं, काही पण रोजगार द्या आम्हाला. कोण बोलत होतं हे? गांधीजी. रोजगाराचा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे, हातांना आधी काम द्यायला हवं. गांधीजी या मुक्कामावर त्यांच्या टिपिकल नैतिक मार्गानं पोचतात. हाताला काम नसेल तर मनात सैतान शिरतो. माणसाचं आध्यात्मिक नैतिक पतन होतं असं म्हणून रोजगार. पण वेज एम्प्लॉयमेंट थिअरीची मुळाक्षरं गिरवायला सुरुवात केली की भारताच्या समस्यांचं गांधीजींचं निदान किती अचूक होतं हे थोडं थोडं कळायला लागतं. मग भारतीय अर्थव्यवस्था श्रमप्रधान की भांडवल प्रधान, निर्यातलक्षी विकास की विकासलक्षी निर्यात, असले प्रश्न पुस्तकी राहत नाहीत. समोरच्या 10वी नापास ठाकर पोराचं रूप धारण करतात ते. आणि मग उत्तरही नुसते कागदी घोडे नसतात, काय पण रोजगार द्या आम्हाला. ठाकराच्या तोंडून गांधीजींचं उत्तर बाहेर पडत असतं. अशी सगळीच उत्तरं गांधीजी देतात असं मात्र नाही. उलट तशी कोणतीही रेडीमेड उत्तरं, तयार फॉर्म्युले, ठोकळेबाज सिद्धांत देणं गांधीजी नाकारतात. फक्त शोधायच्या मार्गाकडे बोट दाखवतात आणि असा शोध कसा घ्यायचा ते जगून दाखवतात. म्हणून माझं जीवन हाच माझा संदेश असं सांगतात. तो संदेश शोधत गेलो. हे जीवनही कसं? साधं सरळ, सामान्यालाही समजेल असं, सामान्यातलं असामान्यत्व जागवेल असं. सरदार दरकदारांच्या घरी जन्मला नाही. त्याची पितरं तशी बडी मंडळी नव्हती. जन्मजात बिजलीसारखी बुद्धिमत्ता असल्याचंही दिसत नाही. तो जन्मताना त्याच्या आईला असामान्य डोहाळे लागले नाहीत. तिला स्वप्नात इंद्राचा ऐरावत दिसला नाही. तो जन्मताच खोलीत सुगंध दरवळला नाही. बाळमुठी आवळत तो हे राम म्हटला नाही. त्याला स्वप्नात भवानीनं तलवार दिली नाही किंवा कोणा ज्योतिषानं त्याचं भविष्य वर्तवलं नाही की हा एकतर जगज्जेता सेनापती तरी होईल किंवा त्यागी संन्यासी तरी. सगळं मिळून एक साधं, बुद्धीला पटेल, भावनेला भावेल असं जीवन. तपस्या करत करत दिव्य बनत गेलेलं माणसाचं जीवन. त्यांच्या काळात गौतम बुद्ध, शिवाजी महाराज, गुरु नानक, कबीर, विवेकानंद यांची जीवनही अशीच असणार. त्यावर इतिहासाचे लेप चढत जातात तशी गूढतेची, चमत्कृतीची पुटं चढत जातात. कारण या उंचीचं मानवी जीवन असू शकतं हे पटू नये इतकी उंची या मानवांनी गाठून दाखवलेली असते. गांधीजींच्यातला असलाच तर एकमेव गूढ भाग म्हणजे आतला आवाज. पण आरशासमोर कोणीही स्वतःला नीट निरखलं तरी आपल्याला अनुभवता येईल की हा आतला आवाज आपल्याला सर्वांनाच असतो. आपल्याशी बोलायचा प्रयत्न करत असतो. आपणच त्याचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नसतो. इतके
बाहेरच्या आवाजांमध्ये व्यस्त असतो आपण. एकतरी ओवी अनुभवावी, तशी त्या महात्म्याच्या आतल्या आवाजाची एक एक ओवी अनुभवत गेलो, ऐकत गेलो. उत्तर प्रदेशच्या एका माजी नेत्याच्या अनुभवाची एक अशी ओवी ऐकायला मिळाली. हा माजी नेता म्हणजे स्वातंत्र्य चळवळीतला गांधीजींचा एक सहकारी. स्वातंत्र्यानंतर वैतागून त्यानं सार्वजनिक जीवनाचा त्याग करून माजी होणं पसंत केलं. अलाहाबाद काँग्रेसच्या वर्षातली गोष्ट, साल नेमकं आठवत नाही आता, पण कुंभमेळ्याचं वर्ष होतं, म्हणून काँग्रेसच्या अधिवेशनाचं पीठ अलाहाबादमध्ये. व्यासपीठावरून मोठमोठ्या नेत्यांची भाषणं चालू होती, पण समोर प्रचंड गोंधळ चालू होता. कुंभमेळा असतो, भारताचंच एक रूप. जो तो नेता आपापल्या परीनं त्याला शांत करत वळण लावायचा प्रयत्न करत होता, अर्थात अयशस्वी. एकामागून एक थकून घसा कोरडा करून पाणी प्यायला आपापल्या जागेवर गेले. गोंधळ अथक चालूच. मग गांधीजी पोचले, व्यासपीठावर दाखल झाले आणि समोर पसरलेल्या प्रचंड जनसागराकडे हात उंचावून मग फक्त उजव्या हाताचं बोट त्यानं आपल्या ओठांवर उभं ठेवलं आणि तो अफाट महासागर शांत होत गेला, शांत होत गेला, शांत झाला. एका शब्दाचाही उच्चार नाही. 18 पगड समाज निशब्द झाला. हा प्रसंग नुसता ऐकला तरी माझ्या अंगावर काटा उभा राहिला होता. ज्यांनी अनुभवला त्यांचा मला हेवा वाटतो. खंडप्राय भारत, वैविध्यपूर्ण मानवतेचे जेवढे म्हणून नमुने म्हणावेत तेवढे आपल्या वैविध्यांसहित हजर. प्रवासात ते जास्त जास्त पाहत होतो आणि त्या सर्वातून धावणारं एक सूत्र, ओठावर उभं ठेवलेलं एक महान आध्यात्मिक अद्वैती बोट, की एक रस जनसागर निशब्द, उत्तर शोधायला सज्ज, एक राष्ट्र. हे राष्ट्र आणि मी या दोन बिंदूंना जोडून तयार होणाऱ्या आसाभोवती आखलेला हा असा दशकभराचा प्रवास. दोन्ही बिंदूंचा ध्यास आयडेंटिटी, अस्मिता शोधण्याचा, अस्मितेचे आविष्कार घडवण्याचा, आणि दोन्ही बिंदूत अस्मिता परस्परावलंबी, परस्परात विलीन होणारी. दशकभराचा प्रवास म्हणजे या दोन बिंदूंनी आखलेल्या आसाभोवती पसरलेल्या चुंबकीय क्षेत्राच्या परिमिती रेखणाऱ्या आकृती. भौतिक आणि वैचारिक प्रवासाच्या तुटक तुटक रेघांनी रेखलेली चुंबकीय क्षेत्र. गांधीजींचा शोध हे त्यातलंच एक भव्य चुंबकीय क्षेत्र. जेवढ्या प्रमाणात गांधीजींचा शोध लागत गेला तेवढ्या प्रमाणात मी आणि माझा देश यांना जोडून तयार होणारा आस कळू लागला. जेवढा तो आस आकळू लागला तेवढे गांधीजी अधिकाधिक उमगू लागले. हे नातं लक्षात आल्यावर तर प्रवासाची ओढ आणि शोध घेण्याची तीव्रता जास्तच वाढली. खेचून घेणाऱ्या, आव्हान देणाऱ्या, आकर्षक चुंबकीय क्षेत्रांची, राष्ट्रीय जीवनाची, देशप्रश्नांची जरा जरा जाणीव येऊ लागली. जाणीव प्रगल्भ करत नेणाऱ्या प्रवासाच्या प्रत्येक पावलागणिक या चुंबकीय क्षेत्रांच्या मितीही विस्तारत गेल्या. प्रवास दशकभर चालू होता, तसा आत्ताही चालू असतो. पुढचं दशकभर चालू राहणार आहे आणि नंतरच्या दशकातही आणि त्यानंतरच्याही. हा प्रवास कधी संपत नसतो. अस्मितेचा शोध आणि आविष्कार अथांग आहेत, म्हणून प्रवासही अनंत आहे. 2 ऑक्टोबर 1869ला जन्मलेला एक मोहनदास असाच एक प्रवासी होता, म्हणून तो प्रेरक असतो, रस्त्यावरचा सांगाती असतो. मग गांधीजींचा शोध अर्थातच नुसत्या एका रक्तामासा हाडाच्या एका ऐहिक अस्तित्वाचा शोध राहत नाही, व्यक्तिकेंद्रित राहत नाही. तो माझ्या संस्कृतीच्या शोधात रूपांतरित होतो, म्हणजे माझ्या स्वतःच्या सुद्धा. तेव्हा महात्माजी हे एका वैचारिक आध्यात्मिक शक्तीचं रूप बनलेलं असतं. या संस्कृतीनं धारण केलेलं 20व्या शतकातलं एक सर्जनशील रूप, म्हणून प्रेरक. अगदी परवा नेहमी छळणाऱ्या अनेक प्रश्नांनी भंडावून सोडलेलं. आपण प्रयत्न करतो, का करतो, कशासाठी करतो? भोवती ही जी घटनांची प्रचंड धावपळ चालली आहे, त्या संदर्भात आपल्या या छोट्याशा प्रयत्न संघर्षाला काही अर्थ आहे का?
या आणि असल्या विविध वैचारिक व्यावहारिक प्रश्नांचा मनात नुसता कल्लोळ उडालेला होता. मूल्य काय असतात? या 1900च्या 89व्या वर्षात मूल्यांनाच काही मूल्य उरलंय का? आपण आपलं काम, आपलं जीवन, समाज वगैरे वगैरे संदर्भात ही मूल्य की काय म्हणतात ती कोणती? त्यांना काही अर्थ तरी आहे का? असल्या भूतांनी नुसता कल्ला केला होता डोक्यात. तेव्हा संध्याकाळी असले प्रश्न बहुधा संध्याकाळीच घोंगावतात. दिवसभर सवडच नसते ना. तर संध्याकाळी घरी आल्यावर पेपर वाचताना अचानक पानाच्या खालच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात पडलेल्या एका वाक्याकडे नजर खेचली गेली. अक्षरशः खेचली गेली. कारण एरवी डाव्या कोपऱ्यात पडलेली ही वाक्य नुसतीच चैतन्यरहित पडून असतात. या वाक्यातल्या चैतन्यानं मात्र लक्ष वेधून घेतलं. का? याला तसं म्हणलं तर उत्तर नाही. कदाचित 8 कॉलममधल्या इतर अक्षरांपेक्षा या वाक्याची अक्षरं जास्त ठळक होती म्हणून असेल कदाचित. कदाचित त्याच्या लेखकाचं नाव तयार करणाऱ्या मुळाक्षरांनी मनावर काही चित्र उमटवलं असेल, किंवा रिचर्ड बाख म्हणतो तसं असेल. रिचर्ड बाखच्या इल्युजन्स मधला प्रेषित आपल्या एका मित्राला एक पुस्तक, मसीहाचं गाईडबुक देऊन सांगतो, तुला आयुष्यात जेव्हा जेव्हा काही समस्या उत्पन्न होईल आणि मार्गदर्शनाची आवश्यकता वाटेल, तेव्हा तेव्हा हे पुस्तक नुसतं उघड. तुला हवं असलेलं पान आपोआपच तुझ्यासमोर हजर होईल. तसं समस्यांना उत्तर देणारं मसीहाचं पुस्तक आपल्या अवतीभोवती सर्वत्र विखुरलेलं असतंच. आपल्यात ते टिपायची कुवत हवी. हे वाक्य तसं होतं. देअर इज अन इटर्नल स्ट्रगल गोइंग ऑन बिटवीन मॅन अँड डेस्टिनी. लेट अस कंटिन्यू इट अँड लीव्ह द डिसिजन टू गॉड. एकदा वाचलं, मग परत एकदा वाचलं, मग पुन्हा पुन्हा वाक्याच्या खोलीचा वेध घ्यायचा प्रयत्न करत होतो. पाहता पाहता मनातली प्रश्नांची, संभ्रमांची भूतं पळून गेली. तात्पुरती का असेना. देअर इज अन इटर्नल स्ट्रगल गोइंग ऑन बिटवीन मॅन अँड डेस्टिनी. लेट अस कंटिन्यू इट अँड लीव्ह द डिसिजन टू गॉड. वाक्याचा लेखक होता. हे वाक्य ज्यानं आधी जगून दाखवलं असा महात्मा गांधी. आणि आता अखेर याच ओळी, या ओळींमध्ये लपलेला पण ठामपणे व्यक्त होणारा अर्थच धैर्य देत असतो. मानव आणि नियती यांच्यात एक शाश्वत संघर्ष चालू असतो. आपण तो पुढे चालवूया आणि निर्णय ईश्वराच्या हातात सोपवूया. गांधीजीच काय, कोणीही हे वाक्य म्हणलं असतं तरी ते प्रेरकच ठरलं असतं. कारण ते मानवी जीवनातल्या एका मूलभूत सत्याचं विधान आहे. शाश्वत संघर्ष तर चालूच आहे. प्रयत्न करणं आपल्या हातात. कदाचित फसू, कदाचित नाही. पण थकून थांबून कसं चालेल? मर्यादा तर आपल्या सर्वांनाच आहेत. त्यांनी मर्यादून जाणं स्वीकारायचं कशाला? पुढे तर सरकू शकतो आपण. त्यानंतर निर्णय ईश्वराच्या हाती सोपवूया, त्याची चिंता नको. गांधीजीच काय, कोणीही हे वाक्य, हे शब्द म्हणूही शकेल. फक्त जीवनभर सत्याचाच साधक असलेल्या महात्म्यानं या विधानाला शब्दरूप दिल्याने त्याची प्रेरक शक्ती वाढते. मात्र भोवती प्रचंड गदारोळ असतो. मूल्यांची धुळदाण उडत असलेली दिसत असते. तशी मूल्यांचा विवेक घेऊन तपस्या करणाऱ्या वीरांची सेनाही राबताना दिसत असते. निराशेची रडकी गाणी तर अनेक जण गातात. त्याला फारसं काही लागत नाही. पण अदम्य आशेचे सूरही तितकेच दमदार असतात. एकीकडे दिव्यानं दिवा लावण्याची भाषा आपण बोलत असतो, ऐकत असतो. प्रत्यक्षात कित्येक दिवे विझतानाच दिसतात. तरीसुद्धा नवनवीन दिवे पुन्हा तेवत राहतातच. टेबलाच्या त्या बाजूनं एक अस्वस्थ दशक अनुभवल्यानंतर आता टेबलाच्या या बाजूला बसताना काय करायला हवं हे लक्षात येतंयसं वाटत असतं. अंतःकरणातली अस्वस्थता संपलेली नसते, तशी ती कधीच संपत नाही. किस रास्ते जाना है? प्रश्नाचे फास सरसरत आपल्या दिशेनं येतच असतात. त्यातच मजा आहे. रस्ते वळत असतात, वळून लुप्त होताना दिसत असतात, वळणाच्या वेदना छळत असतात. अशा प्रश्नांनी भेवडवायचं असतंच. तेच त्यांचं काम आहे. म्हणजेच मग पायांची रस्त्यावरची पकड सुटत नाही. गदारोळ तर उठतच असतो. अनुत्तरित, निरुत्तर करणाऱ्या प्रश्नांची भेंडोळी वाढत जातात. तरीसुद्धा त्या सर्वातून एक अदम्य समूहगीत,
100 कोटींचं. कोटी कोटी कंठ कलकल निनाद कराले असं समूहगीत कडकडत असतं. युग की जडता के खिलाफ एक इन्कलाब है. जडता, मूढता, क्लैब्य याविरुद्ध इन्कलाब पुकारायला हवा. शांत, सर्जनशील, अनाग्रही इन्कलाब. आणि हा निर्वैर विधायक इन्कलाब कसा करायचा ते सांगणारा हा आश्वासक सूर मला माझी शांतता गदारोळातच शोधायला हवी. बस, हा आजचा दिवस व्यतीत करायला एवढं धैर्य पुष्कळ झालं. उद्या असाच उगवेल. आपण सर्जनशील प्रयत्नांनी तोही साजरा करायचा आणि भविष्याकडे वाटचाल करायची. भविष्याच्या गर्भात काय आहे खरोखर कळता कळत नाही. वेदनेने उभा सुंभ पेटतो पण पीळ जळता जळत नाही. जो मर्यादा नाकारतो तोडतो त्याच्यासाठी केवळ छळ आहे. जो मर्यादा नाकारतो तोडतो त्याच्यासाठी केवळ छळ आहे. का याला उत्तर नाही. वाहत्या जखमांचा दरवळ आहे. आत्मा सर्व केंद्री झाल्यापासून वेदना आता अटळ आहे. कसं सांगू, त्याला आकारणारं चैतन्य तुझ्याजवळ आहे. फटके बसतायत ते प्रतिभेचे उन्मेष संपन्न वळ आहेत. तुझ्या श्वासात जाळ आहे, स्नायूत अनंताचं बळ आहे. भविष्यात काय काळजी कशाला. भविष्यात काय काळजी कशाला रिकामा सारा खेळ आहे. भूमितीमय त्रिकालांचा अस्तित्वामध्ये मेळ आहे.